मिस झालंय सगळं रेकॉर्डिंग मधून. एनिवेज, तुमच्यातलं कोणी आहे? यस जैन सर, तुम्ही रिपीट करा आपण काय काय बोललो आतापर्यंत अनम्यूट करून. हँड रेज करा अनम्यूट करण्यासाठी, मला तुमचं चॅट दिसत नाहीये. हँड रेज करा एकदा. हा, अनम्यूट करा जैन सर आणि बोला आपण काय काय आता लिहिलेलं आहे ते. हा, येस, अनम्यूट करा, बोला. हा, तर तुम्ही आपण अनम्यूट या, आता बोला. एंट्री मॉडेल बद्दल हम्म, एंट्री मॉडेल बद्दल माहिती दिली. स्नायपर एंट्री हम्म, कशी घ्यायची. थोडासा माईक जवळ पकडा त्याच्यानुसार फक्त. हा, हाय टाइम फ्रेमला मार्क रेंज मार्क करायची. त्या मार्क हा. रेंजने गेल्यानंतर जी सीआरटी कॅन्डल आहे त्याचा हाय किंवा लो स्वीप झाल्यानंतर सीआरटी कॅन्डल आपल्याला कोणती असेल? ऑर्डर 4 आवरची डिमांड झोनला जी झालेली असते जी कोणती कॅन्डल त्याचा आपण हाय टाइम फ्रेम म्हणून यूज करतोय ती आपली सीआरटी कॅन्डल असेल. येस, हा, पुढे. सीआरटी कॅन्डल तर त्या सीआरटी कॅन्डलचा हाय आणि लो ज्यावेळेला स्वीप होतो हम्म, म्हणजे मॅनिप्युलेशन होतं. हम्म, त्यानंतर पुढच्या 4 आवर कॅन्डल नंतर डिस्प्लेसमेंट चालू होते. तर डिस्प्लेसमेंटला ज्यावेळेला आपल्याला फेअर व्हॅल्यू गॅप किंवा ऑर्डर ब्लॉक भेटतो किंवा डिस्प्लेसमेंट भेटते किंवा इम्बॅलन्स भेटतो त्यावेळेला आपण एंट्री घ्यावी. आणि एंट्री घेतल्यानंतर आपला स्टॉप लॉस स्वीपच्या वरती असावा आणि टार्गेट प्रॉफिट स्विंग लोच्या स्विंगच्या अपोजिट हाय टाइम फ्रेमच्या स्विंगला असावा. हॅलो हॅलो. एक मिनिट सर, आवाज का गेला नाही. सॉरी, मी म्यूट वरती होतो. जस्ट अ सेकंड. हॅलो. हा, येतोय आवाज, मी म्यूट वरती होतो, सॉरी. हा सर, मग ते घेतलेलं आहे स्नायपर एंट्रीचं. ठीक आहे, हे झालं आपलं रेकॉर्डिंग मध्ये. आता हा पार्ट आला जे आपण लिहिले आतापर्यंत तो. आता आपण जाऊया डायरेक्टली. या कॅन्डलच्या रेंजला मार्क केले. टाइम फ्रेम इज 17 जून 1830. 17 जून 1830 वरती आपल्याला जायचंय. सो लेट्स गो टू स्मॉलर टाइम फ्रेम, लोअर टाइम फ्रेम. 17 जून 1830. 1830 तिची स्टार्टिंग टाइम फ्रेम होती. Hmm. 1830 to it should be 10 27 to 30. दिस इज 4 आवर रेंज. 4 आवर रेंज स्वीप झाली आहे. 4 आवर रेंज स्वीप झाली आहे. आपण 4 आवर रेंज स्वीप झाली, मार्केट रिटर्न येतं हे कन्फर्म झालं की वी विल कम टू लोअर टाइम फ्रेम. तोपर्यंत आपण समजा आपल्या एका स्क्रीनला आपण 4 आवरचा चार्ट लावून ठेवलेला आहे, तरच आपल्याला त्यावेळेस दिसेल. किंवा आपल्याकडे एकच स्क्रीन आहे तर आपल्याला टाइम फ्रेम बदलून बघावं लागेल की बाबा आता कोणता, आता 4 आवर कॅन्डल क्लोज होत आली आहे, समजा मी बघतोय 4 आवरची रेंज झाली, पुढची 4 आवरने त्याला स्वीप केलं, स्वीप करून मार्केट खाली सुरू झालं. इथे काही रिझन असेल, 4380 ला सप्लाय झोन आहे, काय आहे, मग आपल्याला त्या सप्लाय झोन नुसार पण ट्रेड भेटतो, किंवा सप्लाय झोन नाही आणि इथेच फक्त स्वीप केलंय तर हे पण एक आपल्या सेलचं कारण होऊन जातं. आता या ठिकाणी आपण एंट्री काय बोललो की मार्केट काय करेल की एक इन्व्हेस्टमेंट प्लॅन करेल. आता इथे यांनी हाय मॅच केलेले आहेत. हाय मॅच केलेले आहेत म्हणजे एक प्रकारे इथे मार्केटनी एक, याचा हाय किती आहे, 82.61, 82, हा यस, ब्रेक केलेलं आहे, करेक्ट आहे. तर हा एक पॉइंट बनवला मार्केटने. हा एक पॉइंट बनवल्यानंतर ना मार्केटने
इथे फेअर व्हॅल्यू गॅप वगैरे काय टॅप केलेलाच नाहीये. हा डायरेक्टली स्विपचाच ही क्रॉस झाली की इथं ट्रेडच भेटलेला आहे. रिटेस्ट करायला मार्केट आलं असतं तर आपल्याला रिटेस्टचा ट्रेड याच्या फेअर व्हॅल्यू गॅप मध्ये कुठेतरी भेटला असता. फॉर एक्झाम्पल 1 मिनिट, आलंय 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 आलंय, हे बघा पहिला वाला इम्बॅलन्स आलेलं आहे. आता समजा तुम्ही म्हणाल की सर हे खालच्या बाजूला इक्विटी स्विप झाली असती आणि सेलचा ट्रेड असता तर कुठे भेटला असता, तर आपण वरच्या बाजूचा सगळ्यात एक्स्ट्रीम फेअर व्हॅल्यू गॅप कुठेतरी बघितला असता. 5 मिनिटात नाही भेटला, 3 मिनिटात बघितला असता. समजा इथे की बघा, इथे इथे की इथे हा आहे. ठीक आहे. मी आज बऱ्याच जणांचं हे पाहत होतो युट्यूबवरती कंटेंट, फेअर व्हॅल्यू गॅप किंवा हे जे, तर 80-90% लोक इनसाइड कॅन्डलला फेअर व्हॅल्यू गॅप कन्सिडर करत आहेत, जे की मायकलने अजिबात सांगितलं नाही. सो मग तिथूनच सुरुवात होते की घर बांधताना आपले कॉलमची पोझिशन जर चुकली तर घरामध्ये जे सरळ चुका होतात, बरोबर, जागा बेस्ट होतात, तर तसं त्याच्या मागचं कारण ते छोट्या छोट्या गोष्टी आहेत खूप, फाउंडेशन वगैरे, पण तिथून चुका होत आहेत. तुम्हाला सांगतो, इनसाइड कॅन्डलला लक्षात ठेवा, कुणी जरी म्हणलं ना इनसाइड कॅन्डलला वरनं फेअर व्हॅल्यू गॅप मोजायचा किंवा काय, नो, नाही मोजायचं. इनसाइड कॅन्डल तुम्ही 3 मिनिटात जा, 5 मिनिटात जा, तिथली इनसाइड कॅन्डल त्या पर्टिक्युलर टाइम फ्रेमच्या फेअर व्हॅल्यू गॅपला नाही वापरायची. आता मार्केटला सेलला जायचंय, हा एक तर इथला ऑर्डर ब्लॉक घेईल, तिथून सेल जाईल, किंवा हा बिअरिश फेअर व्हॅल्यू गॅप घेईल. आता इथं जाताना हा बुलिश होता, पण आता खाली मार्केट गेलाय सो तो बिअरिश ब्लॉक झाला एक. ठीक आहे, मार्केट त्याच्या कुठे आहे त्याच्यावर डिपेंड करतं ते. इथे जेव्हा प्राइस वरती होती तेव्हा तो बुलिशच होता, तर रिस्पेक्टच नाही झालेला. आणि हा एवढा मोठा आहे, हा ऍक्च्युली एक आयएफईजी पण बनतो, त्याला एक आयएफईजी असं पण म्हणतात, आणि हा पण आहे. तर आता ह्या केसमध्ये आपल्याला ही एंट्री भेटली, जी आपण आता स्नायपर एंट्री बघितली ना, ती ही स्नायपर एंट्रीचं मॉड्यूल हे आहे. इव्हन मला माहित पण नव्हतं की इथे स्नायपर एंट्री झालेली आहे 18 जूनला. मी जस्ट रॅन्डमली 4 hour वरून इथे आलो आणि आपण हे करायला घेतलं. आता आपल्याला आपल्या सेटअपनुसार, सीएडच्या व्याख्येनुसार त्यांनी स्टॉप लॉस कुठे सांगितलंय, स्विपच्या वरती सांगितलंय. किती मोठा होतोय त्या, खूप मोठा होतोय. माझी सिंपल इथे हे काय आहे की हा स्टॉप लॉस रिड्यूस करून टाकायचा. कसा कसा इथे तुम्ही एंट्री घेतली, हा स्वीप केला, या ब्लॅक कॅन्डलला इथे कुठेतरी समजा एंट्री झाली, सिंपल, लॉंग नाही शॉर्ट, इथे कुठेतरी एंट्री होणार तुमची, हा तुमचा स्टॉप लॉस ठेवा. या ब्लॉकच्या वरती पूर्ण मार्केट जात आहे, तुमचा स्टॉप लॉस हा असला पाहिजे. 3 मिनिटाच्या 2 कॅन्डल, 6 मिनिट तुम्हाला भेटलेले एंट्रीसाठी. असं कोणीच म्हणू शकत नाही की खूप फास्ट मध्ये गेलंय मार्केट ना. 6 मिनिट्स भेटलेत, आणि याला तुम्ही समजू शकता हा ट्रेड, हा प्रॅक्टिकल ट्रेड दाखवला. असं दाखवण्यात काहीच अर्थ नाहीये की मी असं दाखवेल हा इथे तुमची एंट्री झाली आणि इथं स्टॉप लॉस आहे. प्रॅक्टिकली इट इज इम्पॉसिबल. प्रॅक्टिकली काय पॉसिबल आहे, इथपर्यंत या ग्रीनच्या रेंजमध्ये कुठेही तुम्ही ट्रेड घेणार. 3+3+3 9 मिनिट तुम्हाला भेटलेले ते एंट्रीसाठी. तुम्ही समजा इथे इथे एंट्री घेतली आणि हा झोनच्या वरती स्टॉप लॉस लावला, भेटलाय. येस, 5 मिनिटात जाऊन बघूया काय भेटलंय. 5 मिनिटात 5 मिनिटात फेअर व्हॅल्यू गॅप आहे का, हा पहिला प्रश्न असेल. खूप छोटासा आहे, पण आहे. इथे नाही, इकडे या बाजूला, इथे इथे अनफिल्ड जो आहे तो अनफिल्ड वाला नाहीये. मग इथं हा एक ब्लॉकच बनून जातो, हा वाला ब्लॉक 5 मिनिटामध्ये, जो असा टच झाला, एक ब्रेकर ब्लॉक त्याला आपण म्हणू शकतो. तिथून त्याने एंट्री दिली. अजून 5 मिनिटामध्ये एंट्री पॉइंट कोणकोणते होऊ शकले असते, 5 मिनिटामध्ये एंट्री पॉइंट होऊ शकले असते. मार्केट इथे आले, सपोज हा स्वीप असा खालून झाला असता, तर 5 मिनिटामधले ब्लॉक्स कोणकोणते आहेत, तर हे 5 मिनिटामध्ये त्या पॉइंटला हा वाला ब्लॉक येतो, सेलसाठी जायचं असेल मार्केटला तर. आणि अजून तुम्ही म्हणाल तर हे पॉइंट आहेत. मार्केट त्याच्या खाली एका वरती आहे, त्याच्यानुसार ठरवायचं की तो कशाचं काम करेल. ठीक आहे, अनफिल्ड वाला पाहिजे, कॅन्डल क्लोजने फिल नाही झालेला पाहिजे. आता इथं हा कॅन्डल क्लोजने फिल झालाय, पण ही कॅन्डल क्लोज होत असताना हे कॅन्डलने पण फेअर व्हॅल्यू गॅप क्रिएट केलाय, सो आपल्याला चालतं येतं. पण इथं फेअर व्हॅल्यू गॅप न देता जर फिल्ड झाला असता तर आपल्याला ह्याची काही उपयोग नव्हता, जवळपास संपलाच होता. मग हेच आहे, 3 मिनिटामधली जी एंट्री आहे ती अजून सुपिरियर आहे ऍज कम्पेअर टू 5 मिनिट एंट्री. ठीक आहे, हा एक आहे. आपण अजून काही एक्झाम्पल बघूया.
सेटअप समजतोय तुम्हाला? फक्त एक सेटअप सांगतोय मी. मागचा जो सेटअप सांगितला तो 3 कॅन्डल वाला होता. हा जो सेटअप सांगतो तो 2 कॅन्डल वाला आहे. त्याच्यामध्ये मॅनिप्युलेशन झालं पाहिजे. त्यात वेटिंग पिरियड खूप जास्त होता. पहिली एक 4 तासाची कॅन्डल झाली, ती अक्युमुलेट झाली. दुसरी 4 तासाची कॅन्डल झाली, ती स्वीप करून आली, आतमध्येच क्लोज झाली. यात आणि तिसरी कॅन्डल डिस्प्लेसमेंट देत होती. यात सेकंड कॅन्डल स्वीप करतीये बघा. म्हणजे ते मॉडेल पण इथे प्लॉट होऊ शकतं जर हे आतमध्ये क्लोज झालं तर. पण आपल्याला नाही माहिती कधी कोणतं मॉडेल पुढे जाऊन भविष्यात काय होणार आहे. आपण सेकंड कॅन्डलला स्वीप झाल्यावर ट्रेड शोधू शकतो का? हो. आता येतोय आवाज माझा? हॅलो. हा बघ, बॅकअप तयार होतं आपला दुसरा. लगेच मी मगाशी चार्जिंगला लावला होता. एकाची बॅटरी संपली. शंका होतीच मला तशी की ह्याची बॅटरी संपणार आहे. मी कुठपर्यंत ऐकवलं तुम्हाला? व्हॉट वॉज माय लास्ट लाईन? कॅन एनीवन प्लीज टेल मी? हा, नाऊ साऊंड इज गुड. ओके. बट व्हॉट वॉज माय लास्ट लाईन? मी माईक बंद पडण्याच्या अगोदर माझी लास्ट लाईन काय होती? कोणी मला सांगेल का? म्हणजे तुम्ही कुठपर्यंत ऐकलं हे विचारतोय मी. एंट्री पॉइंट. बर, एंट्री पॉइंटच ऐकलं. ठीक आहे. 3 मिनिट वरती एंट्री चांगली भेटली वगैरे वगैरे मी तुम्हाला सांगितलं. येस. मी तुम्हाला हे सांगत होतो की ती जी स्ट्रॅटेजी आहे ती की पॉइंट साठी आहे. ही स्ट्रॅटेजी आहे, हिला कोणताही असा हे नाही दिलं की ही डिमांड झोनलाच असली पाहिजे, ही सप्लाय झोनलाच असली पाहिजे, असं काही नाहीये. इट कॅन गिव्ह यू ट्रेड एनी टाइम एनीवेअर. हाय टाइम फ्रेम तुमची स्वीप झाली, मागची वाली तिची रेंज झाली, ती स्वीप झाली. त्याच्यानंतर तुम्ही डायरेक्टली या फेअर व्हॅल्यू गॅप वरती, ऑर्डर ब्लॉक वरती, ब्रेकर ब्लॉक वरती, इन्व्हर्जन फेअर व्हॅल्यू गॅप वरती 4 पॉईंट्स असतात, त्याच्यावरती बसा, कुठेही बसा. ब्रेकर ब्लॉक काय असतं, इन्व्हर्जन फेअर व्हॅल्यू गॅप असतं. मी एसएमसी बॅच मध्ये येणार शिकवणार आहे. ते सगळं यात शिकवलं की हे एसएमसी बॅचच होऊन जाईल. ठीक आहे. ऍक्च्युली ते आयसीटीचे कन्सेप्ट आहेत. आणि मी माझ्या येणाऱ्या बॅच मध्ये फक्त एसएमसी शिकवणार नाहीये, बेस्ट ऑफ आयसीटी पण शिकवणार आहे. तुम्ही आयसीटी शिकायला लोक वेगळे पैसे घेतात, एसएमसी शिकवायला वेगळे पैसे घेतात, आणि दोन्हीचे पैसे घेतात आणि त्याच्या आतमध्ये त्याच्या आतल्या मेन मेन गोष्टी स्वतःसाठी राखून ठेवतात. परत ना पुढची ऍडव्हान्स बॅच काढतात, त्याच्यामध्ये त्या गोष्टी ठेवतात. मी तसलं काही करणार नाहीये. ऍडव्हान्स ऑफ एसएमसी, ऍडव्हान्स ऑफ आयसीटी असं समजा, ते दोन्ही एकत्र करून बॅच बनवणार आहे. त्यात या गोष्टी असणार आहेत. आणि सीआरटी एक स्ट्रॅटेजी आहे. आपल्याकडे किती स्ट्रॅटेजी आहेत? अशा 17 ते 18 आहेत. त्यातल्या बेस्ट चांगल्या काम करणाऱ्या कोणत्या आहेत? तर 6 ते 7. 6 ते 7 स्ट्रॅटेजी शिकवणारे का त्या बॅच मध्ये शिकवणारे? यस. ही बॅच सीआरटी आहे. याच्यामध्ये आपण ऑलरेडी 3 ते 4 गोष्टी शिकवलेल्या आहेत ज्या एसएमसी मध्ये बिलॉंग करतात. कारण त्या इथे लागत होत्या, तर त्या शिकवल्याच पाहिजेत. जर मी तुम्हाला इम्बॅलन्स शिकवलं नसतं तर तुम्हाला ही गोष्ट समजली नसती की इनसाइड कॅन्डलवाला तुम्ही विषय पकडला असता, ते चुकलं असतं थोड्याशा एंट्रीज. ठीक आहे. हे 5 मिनिटानुसार काढलं होतं ना इथे, आता याला काढायची गरज नाहीये. जनरली सांगतो. आता ह्याच्यामध्ये मल्टिपल फेअर व्हॅल्यू गॅप्स असेल, मल्टिपल हे असतील, तुम्हाला सेलिंग साईडचा पहिला काढायचा आहे, बाईंग साईडचा पहिला काढायचा आहे. म्हणजे हा खालचा एक पहिला काढा, वरचा एक पहिला काढा. मल्टिपल कन्फ्युजन होतं. ऑर्डर ब्लॉक पण खालचा एक काढा. सगळ्यात पहिला खालचा इन द सेन्स हा बुलिश असेल, मार्केट वरती गेलं तर हा बुलिश आहे. आणि इकडचा एक काढा बिअरिश आहे, मार्केट खाली असताना हा बिअरिश. मार्केट असं खाली जाऊन याला टॅप करून असं जाऊ शकतं म्हणून.
ते पण आपण एंट्री मॉड्यूल बघणार आहोत. मी सीआरटी मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज बिल्ड केलेल्या आहेत त्या दाखवतोय. मी माझं स्वतःचं डॉक्युमेंट पण जे लोक रोज बसलेत बॅचमध्ये, ज्यांनी मला नोट्स वगैरे पाठवलेत त्या लोकांसोबत मी ते शेअर करणार आहे. प्रत्येकासोबत ग्रुपमध्ये अजिबात नाही, तुम्हाला त्याची किंमत नाहीये. ऑलरेडी फ्री बॅचला 260 मधले 60 लोक येतात आणि ते बॅच संपेपर्यंत 30-35 लोक राहतात. जे ऍक्टिव्ह आहेत, ज्यांना खरंच करायचंय, त्यांच्यासाठी ते डॉक्युमेंट पण मी शेअर करणार आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये कोणाला काय डाऊट आहे का? सीआरटी कॅन्डल कोणती असली पाहिजे सर? तुमची सीआरटी कॅन्डल 3 ऑप्शन्स आहेत तुमच्याकडे, डेली, 4 आवर, 1 आवर ही सीआरटी कॅन्डल असेल. मग सर डेली कॅन्डलला जर मी सीआरटी समजलं तर माझी एलटीएफ कोणती असली पाहिजे? डेली कॅन्डलला जर तुम्ही सीआरटी कॅन्डल समजलं तर तुमची एलटीएफ असली पाहिजे मॅक्स टू मॅक्स 1 आवर, मिनिमम 15 मिनिट. मॅक्स मॅक्स कोण कधी वापरणार डेली कॅन्डलला? सर प्रश्न पुढचा असा, सर मी डेली कॅन्डलला सीआरटी कॅन्डल म्हणून किंवा डेली कॅन्डलला असे ट्रेड कधी शोधू? ते तेव्हाच शोधा जेव्हा तुम्ही पोझिशनल किंवा स्विंग ट्रेडर असाल. तुम्ही पोझिशनल किंवा स्विंग ट्रेडर असाल तरच तुम्हाला डेली कॅन्डलवाला तो वाला ट्रेड कामाचा आहे. तेवढं तुम्ही थांबलं पाहिजे, मल्टिपल डेज, मल्टिपल वीक्स. ते झालं, ठीक आहे. म्हणजे इक्विटीवाले लोक स्टॉक्समध्ये वापरू शकतात का? हो, वापरू शकतात. फ्युचर्स बाय सेल करणारी लोक, क्रूड ऑइल वगैरे याच्यामध्ये फ्युचर घेणारी लोक, सोना चांदीचे फ्युचर घेणारी लोक, व्यापारी लोक याचा वापर करू शकतात. येस, करू शकतात. दुसरं, सीआरटीला अजून दुसरा कोणता ऑप्शन आहे? 4 आवर कॅन्डल. 4 आवर कॅन्डल ज्यावेळेस मी सर वापरत असेल त्यावेळेस मी लोअर टाइम फ्रेमला कोणता टाइम फ्रेम वापरू शकतो? ठीक आहे. एचटीएफ, वेन माय एचटीएफ इज 4 आवर, देन व्हॉट विल बी माय एलटीएफ? देर आर 3 ऑप्शन्स, 15 मिनिट, 5 मिनिट, 3 मिनिट. मॅक्स टू मॅक्स 15 मिनिट. डेली कॅन्डल ज्यावेळेस सीआरटी होती तेव्हा 15 मिनिट मिनिमम होतं, 1 आवर मॅक्सिमम होतं. 4 आवरला ज्यावेळेस आपण सीआरटी केलं, 15 मिनिट मॅक्सिमम झाली एलटीएफ मध्ये आणि 3 मिनिट मिनिमम झाली. आणि अजून एक पुढचं, ज्यावेळेस तर माझं सीआरटीची रेंज आहे 1 आवरची कॅन्डल आहे, ती सीआरटी कॅन्डल जी आहे ती 1 आवर कॅन्डल असेल, तर त्यावेळेस मी एलटीएफला कोणता कॅन्डल वापरेल? तर त्यावेळेस तुम्ही एलटीएफला वापरणार 1 मिनिट, 3 मिनिट, 5 मिनिट. इथे 5 मिनिटच्या वरती जायची गरज नाही. मी तर म्हणेल 1 मिनिट, 3 मिनिट बस. Sir, when I will use 1 hour candle as a CRT candle? When you are doing scalping, during important sessions, किल झोन वगैरे असताना, महत्वाचे मोमेंट्स असताना, आता जसं की 7:30 वाजता, 6 पासून 7:30 वाजता, दुपारी जो मेजर टाइम आहे जेव्हा लंडनमध्ये सकाळचे 9:30 वाजतात. आता तुम्ही म्हणाल लंडनमध्ये सकाळचे 9:30 कधी वाजतात सर? तर सध्या आपल्या इथे दुपारचे 1:30 वाजल्यावर वाजतात. गुगलमध्ये जायचं किंवा मोबाईलमध्ये जायचं, क्लॉकमध्ये त्या शहराचे वॉचलिस्ट ऍड करून टाकायचे. लंडनमध्ये किती वाजलेत, न्यूयॉर्कमध्ये किती वाजलेत, टोकियोमध्ये किती वाजलेत, सिडनीमध्ये किती वाजलेत, काय ऍड करायचं? त्यांच्याकडे 9 वाजलं, त्यांचं प्री ओपन झालं, त्यांच्याकडे सकाळचे 9:30 झाले म्हणजे त्यांचं मार्केट ओपन झालं, त्यांच्याकडे दुपार झाली म्हणजे त्यांचा जो मिड टर्म आहे तो सुरू झाला. बस, सिम्पल. मग या पॉइंटला स्कॅल्पिंग करू शकता? यस, करू शकता. स्कॅल्परला खूप फास्ट. जसं की एखादा व्यक्ती म्हणेल, मागाशी पाटील साहेबांचा फोन आलता, मला म्हणले तुम्ही ते 150च्या स्पीडने गाडी चालवण्याचं स्टेटस टाकलं होतं, मी 80-90ने चालवतो मॅक्सिमम. ठीक आहे, त्यांनी ते सांगितलं मला 80-90च्या पुढचा स्पीड मला गाडी चालवताना हँडल नाही होत वगैरे, मी ती रिस्क नाही घेत. आता याचा अर्थ काय झाला? जो ट्रेडिंग मध्ये पण अप्लाय करा, जो कॅन्डलचा स्पीड तुम्हाला हँडल करता येतोय, जी टाइम फ्रेम तुम्हाला हँडल करता येते, ज्या टाइम फ्रेमचा नॉईज तुम्ही हँडल करू शकता, त्याच टाइम फ्रेमला ट्रेड करा. माझा मित्र 1 मिनिट मध्ये करतोय, स्कॅल्पिंग करतोय, मग मी करतो ना? स्क्रीनशॉट मध्ये कोणीतरी दाखवलं ह्याच्यामध्ये हा स्कॅल्पिंग करतो 1 मिनिटाचे, मग मी पण करू लागतो? नाही. तुम्हाला जे सूट होतंय ते करा तुमच्या कॅपॅसिटी वाईज. ठीक आहे. जे खूपच स्लो आहेत त्यांनी 4 आवर डेली कॅन्डललाच करा, 1 आवर कडे येऊच नका. जे फास्ट आहे त्याच्यामध्ये, ज्यांना पटकन समजतंय 1 आवर झाली, आता असं झालं, पटकन पटकन डोकं चालतंय, आयडिया पटकन येतात मनामध्ये, हा आता इथून असं होऊ शकतं, वापरा. 1 आवरला तुमची सीआरटी टाइम फ्रेम आणि 3 मिनिटला तुमची एलटीएफ किंवा 1 मिनिटला इव्हन तुमची एलटीएफ करा. तसे ट्रेड भेटतात का? तुम्ही शोधा. नाही सापडले, मी उद्या शोधून दाखवतो तुम्हाला समोर. उद्या म्हणजे सोमवारी. ठीक आहे, समजलं? मग हे 3 कॅन्डल सेटअपला आणि आत्ताचा जो सेटअप आहे आपला स्नायपर एंट्रीवाला, दोन्हीकडे हे लागू होतं का जे मी आता सांगितलं तुम्हाला पूर्णपणे? सीआरटी टाइम फ्रेम कोणती तर एलटीएफ कोणती सांगितलं. याच्या खाली सीआरटीची टाइम फ्रेम आणायची नाही आणि डेलीच्या वरती पण सीआरटीची टाइम फ्रेम घेऊन जायची नाही. समजत आहे सर्वांना? येस ऑर नो? चला टाईप करा, बघू किती लोक जागे आहेत. जॉईन तर 68 आहेत. लेट सी हाऊ मेनी आर देअर. किती लोक ऍक्च्युअल मध्ये आहेत बघूया.
प्रत्येकाने वाय एन काय समजलं नाही समजलं, मला एकही एन नकोय. एन असेल तर मी तर पुन्हा हे शिकवणार आहे त्या व्यक्तीला विचारून, आधी सांग मला काय समजलं नाही आणि मग नंतर. एक कोणाचा तरी नो आलेला आहे. यस पाटील साहेब, अनम्यूट करा, विचारा. आधी हँड रेज करावा लागेल तेव्हा मला तुम्ही मेंबर्स लिस्ट मध्ये वरती दिसाल, मग मला तुम्हाला अनम्यूट करता येईल. ज्यांना कोणाला डाऊट आहे जस्ट रेज युअर हँड फर्स्ट. हा बोला. तो मी सर पाणी चुकून पितो, टाईप बोला. झाले ते. ओके ओके ओके, नो चुकून चुकून एन टाईप टाईप झालं झालं. म्हणलं. बरं 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 बरं, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. बघा चांगली गोष्ट आहे. नो डाऊट असं म्हणायचं होतं त्यांना, म्हणून त्यांनी नो टाईप केलं होतं. ग्रेट. शान सर आपको भी समझा, अच्छी बात है, मराठी में है फिर भी आपको समझ रहा है, वेरी गुड. थँक्यू शान सर. आता चला पुढच्या पॉइंटला या. ह्याच्या अजून उदाहरण बघितले पाहिजे असं मला वाटतंय. पुढच्या पॉइंटला नको जायला, ते पुढचं पाठ मागचं सपाट तसं नको. लहानपणी आमच्या शाळेतले शिक्षक बोलायचे ते लक्षात राहिले, तसं कधीच नाही. अगोदर मागचं सगळं झाल्यावर पुढे मूव्ह ऑन व्हायचंय. चलो 4 आवर टाइम फ्रेम. चला आपण एक काम करूया ना, 1 आवर मध्येच ही गोष्ट बघूया. मी स्काल्पर पण आहे, सो लेट्स गो टू 1 आवर. प्रत्येक वेळेस आता तुम्ही म्हणाल की सर हे झाल्यावर तुम्ही दाखवताय लाईव्ह मध्ये ट्रेड. कितीतरी लोकांना माहिती तुमच्यातलं मी लाईव्ह मध्ये ट्रेड करतो. माझे फेब्रुवारीमध्ये जेव्हा मी लाईव्ह युट्यूबला यायचो, ट्रेड बघा लाईव्ह मध्ये 400 500 1000 1200 पिप्स पर्यंतचे ट्रेड मी होल्ड पण केले, तिथं ठेवलेत पण. ट्रेडिंग वरती ट्रेड लावलेत डेमो दाखवायला, आणि एमटी फायला पण लावलेत, त्याचे पण टाकवले त्या वेळेसच्या व्हॉट्सअप ग्रुपला टाकलेत. ठीक आहे. एक तर मी 300 लॉटचा ट्रेड 500 पिपला होल्ड केला होता, तो पण आहे. तो व्हिडिओ या पुणे फॉरेक्सच्या ग्रुपला पण मी टाकला होता. BTC CRTH1 करंट. अच्छा, बीटीसी मध्ये जा आणि CRTH1 लावून करंट दाखवा असं म्हणायचंय. ओके चालेल, लेट्स सी. हाय स्वीप केलाय, आतमध्ये क्लोज झालाय. हा 3 कॅन्डलचा नमुना होऊन जाईल. हा 3 कॅन्डलचा नमुना होऊन जाईल. आपल्या आत्ताच्या स्नायपर एंट्री वाला नमुन्यासाठी कसं आहे की हा वाला ब्रेक झाला पाहिजे लो, तर तो आहे. आणि मग रिटेस्ट घेऊन फेअर व्हॅल्यू गॅप किंवा ऑर्डर ब्लॉकला आला पाहिजे. जे आपण हे केलं त्याचा एक्झाम्पल बघा, इथे बिटकॉइन मध्ये एकदम प्रखरतेने दिसते आपल्याला. इथे आहे ते एक्झाम्पल, पुन्हा ते एक्झाम्पल इथेही आहे. कुठे गेलं रे, आताच बघितलं होतं मी. हा इथे आहे. चला हे वाला जरा सिंपल सोपं समजण्यासारखं आहे. 1 आवरचं तुम्हाला दाखवतो. अगोदर या रेंजला मी सिलेक्ट करतो. ही रेंज आहे 18 जून दुपारची 1:30. दीड म्हणजे 13.30. हा 1 आवर मध्येच गेलो, सॉरी माय बॅड. माय बॅड. 1 मिनिट मध्ये जातो. दीडची कॅन्डल 18 जून, स्टार्टिंग फ्रॉम दिस पॉइंट 13. and 1 hour है, so it will close at 14:29. लो हाय. ठीक आहे. आता नेक्स्ट कॅन्डल आपल्याला हवी आहे फक्त 14 to 15. 29. ठीक आहे, जस्ट एक काढली रेफरन्स साठी.
व्हॉट हॅपन हिअर, व्हॉट हॅपन हिअर. चला, मला हे करायला खूप मजा येते. आपण करूया इथे, कारण इथे आपली जी प्रॅक्टिस होते ती लाईव्ह मार्केटमध्ये केल्यासारखी होते. आता आलोय आपण 1 आवरच्या. बघा, मी असं हळू बोलायला लागलं की मला असं वाटतं जर तुम्ही मला कोणतरी स्क्रिप्ट दिली आहे आणि मी बोलतोय. आपण आलोय इथे 1 मिनिट मध्ये. आता याचा जो ते एक्स्ट्रीम वाला म्हणायचं झालं तर 1 2 3 नो, 1 2 3 यस. बट कॅन्डल क्लोज झाली का? यस. सो लेट्स फॉरगेट इट. 1 2 नो नो नो, इनसाइड. 1 2 3 नो. अरे, एकच का दिसतोय मला? हा, इथे खाली आहेत बाकीचे, वरती काय दिसतच नाहीये. ठीक आहे. आपण जेव्हा ही कॅन्डल समजा मार्केट जे आहे असं समजा लाईव्ह मध्ये ना, आपल्याला लाईव्हचा डेमो हवाय ना, चालू आहे. एखादा IFVG किंवा ब्रेकर ब्लॉक आहे का, तो आहे की नाही बघण्यासाठी इथे फेरोली गॅप होता. 1 मिनिट. हा, इथे होता आणि तो फिलअप झालाय, पण हा ऑर्डर ब्लॉक पहिल्या अटेम्प्टला ब्रेक झाला. इट विल ऍक्ट. हा, चला, हा ओबी आहे. अजून कुठे आहे तरी खालची ड्रॉ करू आपण. हा, जे बाईंग साईडचे आहेत ते 1 2 3, 1 2 3. इथे बुलिश मध्ये तर काही नाहीच आहे, हाच आहे डायरेक्टली याचा पीओ आहे. पण ब्रेक केला आणि लगेच पीओआयला त्याला आपण स्वीप नाही म्हणणार. स्वीप केल्यावरती आपण अलर्ट मोडला येतो ना, इन्व्हेस्टमेंट घेतल्यावरती. हु इज डेल? प्लीज यूज युअर नेम, डेल जी. ओके, पहिलाच फेरोली गॅप आहे, त्याला आलाय ना, ब्लॉकला आलाय ना, त्याच्या वरच्या आलाय. असे आहे स्नायपर एंट्रीचं एक्झाम्पल. स्नायपर एंट्रीचं एक्झाम्पल इथे आपल्या डोळ्यासमोर आहे. हा एक पुलबॅक बनवला. आता बघा, क्रायटेरिया जो आपला आहे तो इथे सॅटिस्फाय होतो का? एक छोटीशी लिक्विडिटी बनवली आहे का? यस, बनवली आहे. डायरेक्ट ऑर्डर ब्लॉकला जातोय त्याला आपण घेतोय का? नाही. आपल्या स्नायपर एंट्रीची कॅटेगरीज काय आहे? It will create one small liquidity, it will take that liquidity, then it will go to fair value gap, then it will go to fair value gap, and then it will take order from that fair value gap. आता स्ट्रॅटेजीनुसार हा स्वीप झालाय, आणि स्वीप झालाय मग आपण इथे काय म्हणतात त्याला, खालून स्वीप झालाय, मग हा बाय असा झाला असता तर स्टॉप लॉस इथे आला असता. तर स्टॉप लॉस कुठे आला असता? इथे आला असता, स्विपच्या खाली वगैरे. आता ह्या केसमध्ये स्विपच्या साईडला जर तो ब्रेक झालाय तर त्या केसमध्ये स्टॉप लॉस कुठे आला पाहिजे? सिंपल, ती कोणतीही केस असू दे, स्टॉप लॉस आयडियल इथे. हाऊ मेनी मिनिट्स वी गॉट फॉर एंट्री? अराउंड 4-5 मिनिट्स वी गॉट फॉर एंट्री. लेट्स सी पुढे काय झालंय, थोडस फास्ट मध्ये बघूया. वन इज टू हाऊ मच इट इज? 15 14 15 आहे, इट इज 15. हा, आता वाढला असेल अजून. डन. किती दिलं याने? 1:14 पॉइंट. थोडस शिफ्ट झालं ते. पॉज. ठीक आहे, 1:10. कमीत कमी 1:10 तरी बोलू याला आपण. यस, वाय नॉट. एक रिएंट्री दिली का तिथून? यस, रिएंट्री पण दिली त्या पॉईंटवरनं. पुन्हा एकदा हा जो ब्लॉक बनला होता ना इथे, तुम्ही बघाल तर या ऑर्डर ब्लॉकवर नसेल या. आणि कोण म्हणतं एसएमसी काम करत नाही? सीआरटी मध्ये एसएमसीच लागतं. एसएमसी आयसीटी ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.
आणि त्या काम करतात का? येस, मागचे 15 वर्ष झाले त्या काम करतात. आणि पुढचे कमीत कमी 5-10 वर्ष तरी त्या काम करतील. आता एआय मुळे मी 20-25 बोलायचो, आता ते माहित नाही काय होईल पुढे जाऊन. 5 वर्ष तरी काम करतील, 5-10 वर्ष तरी. आपल्याला त्याच्यावरती आधारित ट्रेडिंग मधून पैसे कमवून मग त्याच्यावरती दुसरे जोडधंदे सुरू करायला, दुसरे पासिव्ह इन्कम, ऍक्टिव्ह इन्कम सोर्सेस सुरू करायला एक 5-10 वर्ष पुरेसे आहेत. तेवढ्यात पण जर आपण नाही करू शकलो तर मग काय उपयोग आहे, राईट? इज इट पॉसिबल? येस. बर, सगळं सोडा, मी नाही म्हणत की चला प्रत्येकाने ह्याच्यातून श्रीमंत व्हावं. हा श्रीमंतीची जादूची कांडी आहे का? नाही. तुमचं जे डेली इन्कम सोर्स आहे, पगारातून कोण श्रीमंत होतो का? नाही. पगार एवढं इन्कम दिलं तर बस झालं. जे तुमचा करंट जो फर्स्ट लेवलचा इन्कम सोर्स आहे त्याला हिने मॅच केलं बेस्ट. त्याच्यासोबत जोडधंदा आला, सुरुवातीला करंट इन्कमच्या 10-20% आला, नंतर 30-40% आला, नंतर वाढवत वाढवत गेला. ठीक आहे. अचानकपणे काही होत नाही मित्रांनो. ताजमहल अचानकपणे बांधला गेला का रे? तुम्हाला माहिती का ताजमहल बांधताना त्या शहाजहानला किती काय 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 पापड लाटायला लागले होते? किती ठिकाणी त्याला मनमर्जीच्या विरोधात काय गोष्टी करायला लावल्या. त्यातला एक प्रसंग यात पण दाखवलाय पिक्चरमध्ये. राजा शिवाजी पिक्चरचा आलेला होता छत्रपती शिवाजी महाराजांवरती. आता त्यात पण एक प्रसंग दाखवलाय. तर कोणतीही चांगली गोष्ट पटकन होत नाही. झोपडीला बांधायला टाइम लागत नाही, महाल बांधायला टाइम लागतो. तुम्हाला हे व्हायला टाइम लागतोय तर समजा तुम्हाला महाल बांधण्याचे चान्सेस आहेत, करू शकताय. फक्त चुका त्याच रिपीट करू नका, एवढंच मी तुम्हाला बोलेल. त्याच चुका परत कराल, तेच भेटेल जे मागच्याच भेटलं होतं. मग काही जण काय करतात, ती चूक तीच करतात, फक्त त्याची स्टाईल बदलतात किंवा मग फॉलो करणारा. मागच्या वेळेस मी देवाच्या पाया नव्हतं पडलो, आज मी देवाच्या पाया पडून करतो. त्याने काही फरक पडणार नाहीये. ठीक आहे, त्याने काही फरक पडणार नाहीये. कारण इथे तुम्ही बायला बसला, समोरचा सेलचा बसणारा तो पण त्याच देवाला मानत असेल तर, किंवा दुसऱ्या कोणाला तरी मानत असेल. आपल्याकडे खूप आहेत, राईट? तर त्याच्यामुळं मानव निर्मित गोष्टींमध्ये देवाला आणायचं नाही. आपली आपली जबाबदारी घ्यायची, डिसिप्लिन ठेवायचा, रिस्क मॅनेज करायची आणि हँडल करायचं. ह्युमन मेड गोष्टींमध्ये देव काही करत नाही. मग त्याच्यातली एक आली स्टॉक मार्केट. दुसरी गोष्ट आली, तुम्ही रस्त्यावरती कार चालवताना तुम्ही इंडिसिप्लिन चालवता, पण देवाला म्हणाल, समोर गणपती ठेवायला आणि म्हणाल माझी रक्षा कर रे बाबा, किंवा लिंबू मिरची बांधाल ना ना ना, काय नाही होत. कितीतरी ऍक्सिडेंट, गाड्या बघा समोर गणपती लावलेला असतात, लिंबू मिरची लावलेल्या असतात. ते येऊन तुमची मदत नाहीत करणार आहेत. तुम्हाला अक्कल दिलेली, मेंदू दिलेला आहे, तो वापरा आणि आपली आपली मदत करा, इम्प्रूव्ह करा. त्याच चुका पुन्हा करू नका. आणि कधी कधी तर स्वतः चुका पण करायच्या नसतात. आता ऍक्सिडेंट्स लोकांची चुका करून होतात. यू नीड टू लर्न फ्रॉम अदर्स मिस्टेक. दुसऱ्यांच्या चुकीमधून शिकणारा माणूस प्रगती फास्ट करतो. प्रत्येक चूक स्वतःच करून बघायची, मग त्याच्यातून शिकायचं, नॉट पॉसिबल. बीटीसी यूएसडी चार्ट डिफरेंट वर्क टू XUSD ना ना, ये सर इट फॉलोज एसएमसी, डिफरेंट वर्क वगैरह वो जान दो, उससे कुछ फर्क नहीं पड़ता. हम आपको XUSD का भी एग्जांपल देते हैं, नो वरीज. और इसमें से आई स्वेयर, आई कैन स्विच ऑन माई कैमरा एंड आई कैन स्वेयर किसी के भी नाम से, इवन ऑन माई चिल्ड्रंस नेम, कि मैं इसमें से कोई भी चार्ट, कोई भी टॉपिक प्लान करके, हाँ आज मैं ये सिखाने वाला हूं तो मैं ये वाला एग्जांपल दूंगा, कुछ भी नहीं. सारा स्पॉन्टेनियस है, सारा डायनेमिक है. डायनेमिक पता है आपको किसको बोलते हैं? गाडी चालवते बघ, गाडी चालवताना जे आपण समोर सिच्युएशन येते त्याच्यानुसार निर्णय घेतो, ब्रेक दाबतो, क्लच दाबतो, स्पीड ब्रेकर आला स्लो होतो, मोका रोडाला जोरात घेतो. तसं माझं ट्रेनिंग आहे. अगोदर पीपीटी बनवली, हे केलं ते केलं, पीपीटी जरी बनवली तरी त्याच्यामध्ये हे जे एक्झाम्पल्स आहेत, एकही एक्झाम्पल अगोदरचं ठरवलेलं नाहीये. आपण इथे जाऊया. कोणीतरी कमेंट केली, विजय सरांनी कमेंट केली, म्हणून आपण बिटकॉइनच्या चार्टवर गेलो होतो. आपण गोल्डच्या चार्टला जाऊया. गोल्ड में मैं आपको एग्जांपल दिखाता हूं शान जी. ओके, ये रहा एक एग्जांपल, अच्छा खासा एग्जांपल है यहाँ पे. चलो आइए इस एग्जांपल पे. हा, आता इथे कोणी बोलेल पुन्हा बघा, मीच प्रश्न माझ्या डोक्यात येतात की तुमच्या डोक्यात असे प्रश्न आले पाहिजेत. तुम्ही विचारत नाहीये तर मी सांगतो. आता सर ही CRT कॅन्डल मी 1 अवरची ही सिलेक्ट केली, ती जर इनसाइड असेल तर काही फरक नाही पडत. आपण इथून मागे बघतोय 1, 2, म्हणजे ही समजा माझी स्वीप करणारी कॅन्डल आहे, तर त्याच्या फक्त मागची कॅन्डल बघा बस. मग ती तिच्या मागे जाऊन मग ती इनसाइड होते वगैरे ते बघू नका. ऍक्च्युअली इनसाइड कॅन्डलचा ब्रेकआउट हा आपल्याला ट्रेडच आहे. Breakout of inside candle is a trade. Sweep of inside candle is again a trade. Even if it is a
HTF और मिडल टाइम फ्रेम जरी असेल तरी सुद्धा इनसाइड कॅन्डल ही खूप मोठी भारी कॅन्डल आहे एंट्रीसाठी. हा बोला, केलंय सर बोला. कंटिन्युएशन मध्ये हा. कंटिन्युएशन मध्ये सीआरटी कसं वर्क करणार? कंटिन्युएशन मध्ये सीआरटी लोअर टाइम फ्रेमला वर्क करेल की तुम्ही 1 आवर मध्ये आला, मार्केट तिथे जाऊन पॉज झालं एखाद्या पर्टिक्युलर पॉइंटला, पॉज झालं तिथे साईडवेज झालं आणि एखाद्या प्रेझेंट कॅन्डलची रेंज बनली आणि त्या प्रेझेंट कॅन्डलच्या रेंजला नंतर स्विप झाला आणि नंतर मार्केटने ट्रेड दिला. रिव्हर्सलला पण हा ट्रेड काम करेल आणि कंटिन्युएशनला पण तो ट्रेड काम करेल. फॉर एक्झाम्पल आता हा ट्रेंड बाईंगचा आहे, समोर तेच एक्झाम्पल आहे आपल्या, इथं मार्केट बाईंगचं आहे, बाईंग मार्केट इथं थांबलंय, थोडं साईडवेज झालंय. या साईडवेज मार्केटला आपल्याला इथं कंटिन्युएशनचा एक ट्रेड भेटलाय. कसा भेटलाय? ही जी रेंज आहे ही रेंज स्वीप झाली, इथे ही रेंज स्वीप झाली आहे, ब्रेक नाही झाली, स्वीप झाली, कम्प्लिटली स्वीप झाली आहे. इथं पण एक तुम्ही बघाल, इथं पण ही रेंज स्वीप झाली आहे आणि आपल्याला याला कंटिन्युएशन आला म्हणजे बाईंग जो कॅरेक्टर आहे त्या बाजूचा ट्रेड भेटतोय इथे. फॉर एक्झाम्पल आपण ह्यालाच एखादा एक्झाम्पल म्हणून बघूया. 12 जूनला 11:30 वाजता जाऊ. बारा जून 11:30 होतं ना, ते सकाळची 11:30 होतं ना. आता बघा, 12 जून सकाळी 11:30 बॉक्सला छोटा करायचा, रिफाईन करायचा बॉक्सला त्या 1 आवर कॅन्डलसाठी. 11:29 हा बस 11:29 ला का? कारण तो संपला आणि 11:30 सुरू झाले म्हणून ती माझी बॉर्डर आहे, इथून सुरुवात आहे. आणि इकडे 12:30. आता ही पर्टिक्युलर जी रेंज आहे याचा लो कुठे आहे रे? इथे. एक मिनिट, ही 30 आहे ना, ही 30 आहे ना, मग ह्याचा लो जो आहे ना तो इथे आहे. हा, आणि याचा हाय जो आहे तो इथे आहे. ठीक आहे. आता काय झालं, ह्या पर्टिक्युलर पॉइंटला आपल्याला दिसून आलं की आपल्या सीआरटीची जी रेंज आहे, मार्केट बुलिशच आहे पण थांबलंय. आता ट्रेंड कंटिन्युएशन येणार आहे, मग कंटिन्युएशन किंवा आपल्या स्ट्रक्चरच्या बाजूने ट्रेंड येणार आहे. कंटिन्युएशन असू दे, आपलं जे स्ट्रक्चर आहे त्याच्या बाजूने ट्रेड येतोय. ही सीआरटी लो आहे, सीआरटी लो ला स्वीप केलं. आपण लो टाइम फ्रेमला होतो, अलर्ट मोडमध्ये आलो लगेच आपण. जनरली स्कॅल्पर 1 तासाच्या टाइम फ्रेमला रिस्की असतो कुठेही स्वीप करणं, पण इथे आपल्याला जोडीला कोण आहे 1 आवरच्या टाइम फ्रेम नुसार आपण बघतोय. हा स्वीप केला आणि ही इन्व्हेस्टमेंट, ही जी लिक्विडिटी आहे ही घेतली. ठीक आहे. हा इथून ही पुलबॅक गेला होता, हा पुलबॅक ब्रेक झाला आणि हा पॉईंट घेतला. अलर्ट मोड, मला रिएंट्री भेटू शकते. रिएंट्री कोणानुसार भेटली पाहिजे मला? इकडे बघा काय भेटतं. हे बघा, फेअर व्हॅल्यू गॅप आणि ऑर्डर ब्लॉक दोन्ही आहे. ऑल युअर अटेन्शन ऑन दिस ब्लॉक. मी इथे काढतोय हे इथे. आणि ऑर्डर ब्लॉक कुठे आहे रे? हा ऑर्डर ब्लॉक आहे. ठीक आहे. हा एक सेलिंग मुवमेंट आली होती ही बाईंग येण्याच्या अगोदर, ही वाली पट्टीने दाखवतो, ही सेलिंग मुवमेंट आली आणि या सेलिंग मुवमेंटला रिफाईन केल्यावर मला समजलं की इथे ऑर्डर ब्लॉक आहे. आता हा आहे फेअर व्हॅल्यू गॅप. ठीक आहे, कन्फ्युज होऊ नका, हा फेअर व्हॅल्यू गॅप आहे. हवं तर त्याला वेगळा कलर द्यायचा तर देतो बाबा. हा फेअर व्हॅल्यू गॅप आहे, ऑर्डर ब्लॉकचा सपोर्ट आहे. आता या फेअर व्हॅल्यू गॅप वरनं किंवा याच्यावरनं ट्रेड भेटला पाहिजे, भेटला आहे. आता या पॉइंटला स्टॉप लॉस इथे ठेवू शकता का रे? इथे ठेवला तरी चालेल. बघा इथे ट्रेड भेटला. आता हा स्वीप आपल्याला काहीतरी रिझनेबल आहे, बरोबर आहे, 1 मिनिटामध्ये आलोय आपण. इथे स्टॉप लॉस ठेवू शकता का? यस, ठेवू शकता. मी काय करतो, मी इथे ठेवत असतो. ह्या जो कॅन्डलने हा वाला कार्यक्रम केलेला आहे एंट्री देण्याचा, कन्फर्मेशन देण्याचा, माझा स्टॉप लॉस इथे असतो. आणि बस 1:20. खूप झालं. इथे दिलं तर खूप आहे. प्रत्येक वेळेस काय होतं, मी दाखवायला असं दाखवू शकतो तुम्हाला लोकांना इम्प्रेस करायला, अपेक्षा ती ठेवायची नाही प्रत्येक वेळेस. बरोबर, लाडू दिवाळीलाच असतात, रोज घरच्यांकडे अपेक्षा ठेवता का लाडू बनवण्याची? पुरणपोळ्या सणांना असतात.
तसे हे कधी कधी चांगले असे एवढे भारी ट्रेड भेटतील. रोजच भेटतील का रे? सध्या आपल्या सेटअपवरनं कधी कधी चांगले पण भेटतात, सारखे सारखे पण भेटायला लागले. तुम्हाला अपेक्षा काय ठेवायची आहे? मी मागासपासून तुम्हाला काय सांगतोय, मी आधीपासून तुम्हाला हेच सांगतोय, नॉट मागासपासून. 150 पिप्स डेली काढा फक्त. 100 दिवस घ्या, कॅलेंडर घ्या, डायरी बनवा, एक जर्नल नाव द्यायला ट्रेडिंग जर्नल. कॉलम आखा पठ्ठ्यांनी, असे शाळेत असताना कसं पेपर लिहिताना पठ्ठ्यांनी आखायचो. कम्प्युटर नका वापरून, लिहा तुमच्या भाषेत. ट्रेड डेट, ट्रेड नंबर, ट्रेड रिझन, ट्रेड एंट्री पॉइंट, ट्रेड एसएल पॉइंट, ट्रेड टार्गेट, रिस्क रिवॉर्ड रेशो आणि ट्रेड रिझल्ट, प्रॉफिट का लॉस. आणि मग खाली ते झालं की तिथे पूर्ण एक्सप्लेन करायचं. ट्रेड रिझन काय झालं, प्रॉफिट झाला, लॉस होते, काय पण होते, मी केलेली गोष्ट बरोबर होती का नव्हती ते तिथं लिहायचं. चूक असेल, भला तुम्हाला प्रॉफिट झालेला असेल चूक करून, तिथं लिहायचं खाली, आय विल नॉट रिपीट दिस. इथे माझं लक चाललं, मी चूक केलं तरी पण मला प्रॉफिट झाला, म्हणून मी प्रॉफिट झाला म्हणून ही गोष्ट रिपीट करणार नाही. जरी माझ्या सेटअपनुसार चुकीची होती, मला जे महेश सरांनी शिकवलं याच्यानुसार ही गोष्ट चुकीची होती, तर मला जरी याच्यातून प्रॉफिट भेटलाय तरी मी हे करणार नाही. बरोबर गोष्टी करून प्रॉफिट पाहिजे आपल्याला, तर तो टिकतो. चुकीच्या गोष्टींनी प्रॉफिट आला ना, मग चुकीचे समज निर्माण होतात डोक्यामध्ये. मग काही काही जण शोध लावायला निघतात, अरे असं नाही, असं आहे, माझी स्वतःची एफव्हीजी, माझा स्वतःचा हायर आहे, ते नाही पाहिजे. बोला सर सर हा. सर हे हायर टाइम फ्रेम आणि लोअर टाइम फ्रेमचं आता कॉम्बिनेशन केलं नाही, 1 आवर आणि 1 मिनिट. हा. हे जर मला परत एकदा सांगा ना, हे कसं केलं तुम्ही? मला नाही, प्रश्न नाही समजला, म्हणजे काय परत सांगू? हॅलो हॅलो, तुम्ही म्यूट केलं काय? परत नाही अँड्रेस करा, एक मिनिट, सगळ्यांनाच अनम्यूट करतो मी, बाकीच्यांनी प्लीज अनम्यूट करू नका. हा हा, मी आता अलाउ केलंय. येस पाटील साहेब बोला. ते आता आता 1 आवर मध्ये तुम्ही हायर टाइम फ्रेम घेतला इथं, कंटिन्युएशन मधला आता जो तुम्ही सांगितला तो, हम्म. ठीक हा. आहे. तर तो हम्म. 1 आवर मध्ये कसा घेतला आणि त्याचा लोअर टाइम फ्रेम कसा घेतला ते एकदा परत सांगता का म्हणलं? ओके ओके, बघा, मागाशी जो मी तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या की सीआरटी हायर टाइम फ्रेम कोणती असेल तेव्हा लोअर टाइम फ्रेम कोणती असेल, बरोबर? तो मला पाठ समजला? तेवढं समजलंय का? हो हो हो, ते समजलं. ठीक आहे, नाही, मग मला त्याच्यानुसार ही जी एंट्री तुम्ही हा आता एक्झिक्युशन दाखवला ना आता, हे हा 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 मला हे परत समजायचंय मला. सिंपल. आपण काय काय बघितलं, फक्त आपण प्रत्येक वेळेस जेव्हा तुम्हाला सांगतो काय कसं करायचं, इथे जायचं, नाही नाही लेबलमध्ये सर, 1 आवर जायचं. मध्ये जा. समजलं मला, ऐका तर. लेबलमध्ये जायचं, काउंट डाऊन टू बार क्लोज करायचा, 1 आवर मध्ये जायचं. आपण असणार जनरली छोट्या टाइम फ्रेम मध्ये, पण आपण 1 आवरला गेलो आणि 12 जूनला गेलो. कुठे गेली ती? ही होती ती. ठीक आहे, आता बघा, सिंपल. प्रत्येक वेळेस 1 आवरची कॅन्डल बंद होणार, सुरू होते 11:30ला, 12:25च्या दरम्यान आपण इथे आलो आणि आपण बघितलं बाबा 12:25 12:30ला की बाबा 1 आवरची रेंज अशी होती, ती कॅन्डल संपली. पुढची 1 आवरची कॅन्डल सुरू झाली. मी मागच्या 1 आवरची रेंज मार्क करून घेतली. कशी मार्क करून घेतली? की अशी मार्क करून घेतली. कुठे गेला आपला ते 12 जून का जाते? हा, आता काय झालं, आपण सिलेक्ट बार, हे बघा, 1 आवर संपली कॅन्डल. ठीक आहे, इथे समजलंय? अच्छा, 1 आवरची कॅन्डल सेटल झाल्यानंतर तुम्ही या सेटल position झाल्यानंतर टाकणार ना, आपण. नवीन जी 1 आवर आहे त्यात आपण बघतोय, एक तर आपण यात एंट्री शोधत असतो की कुठून आपल्याला येते. आता हा ऑर्डर ब्लॉक वगैरे आहे. आपण जनरली जेव्हा सीआरटी पण वापरत नाहीये तेव्हा आपण जनरली बघत असतो की बाबा मार्केट लोला येते, हायला येते, काय चाललंय. तेव्हा आपण बघितल्यावरती आपल्याला काय गोष्ट दिसून आली की बाबा हे मार्केट गेले आणि याला स्वीप केलाय. आणि माघारी फिरलाय. आता स्वीप केलंय, माघारी फिरलंय, मग आपल्याला काय बघायचं, हे मार्केट लिक्विडिटीला घेते का हा स्वीप करून माघारी फिरला आणि परत नासा करतोय. असं पण करू शकतो ना, समजा आपण ब्रश वापरला, हे असं पण करू शकतं. या केसमध्ये आपण एंट्री घेणार का? नाही घेणार.
आपल्याला कोणती तरी, आता या केसमध्ये लास्ट रिसेंट इंटरनल लिक्विडिटी कुठे आहे? इथे. पुलबॅक कुठे आहे? इथे. मागचा जो पुलबॅक आहे तो कुठे? इथे. मग याला घेतल्यानंतर ना आपण अलर्ट मोडमध्ये यायचं. याला घेईपर्यंत आपण या स्ट्रॅटेजीनुसार एंट्री मोडमध्ये येत नाही. आता याला घेतलं, बस पॉज. याला घेतल्यानंतर ना आपल्याला बघायचं मार्केट रिटेस्टला येतंय का. रिटेस्टला आलं, माझा जो ऑर्डर ब्लॉक आहे, जो माझा फेअर व्हॅल्यू गॅप आहे, आता मार्केटने ब्रेक कसा दिलाय लिक्विडिटी घेऊन वरती, म्हणजे हा ट्रेड जनरली कसा होणार आहे? बाईंगचा होणार आहे. मग आपण काय करणार आहे? ऑर्डर ब्लॉक काढलेला आहे, फेअर व्हॅल्यू गॅप काढलेला आहे. आता मार्केट फेअर व्हॅल्यू गॅप पूर्ण जातंय, इथून जातंय, काय करते ते आपण बघणार, त्याच्यावरून आपण एंट्री घेणार. एक्झॅक्टली गेलं. समजलं का? समजलं की नाही समजलं? Yes. हो 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 समजलं. कधी करायचं? ती लिक्विडिटी घेतली पाहिजे. हा पॉइंट खूप महत्वाचा आहे. ही जी लाईन आहे का, एमएसएस तर म्हणतात आता त्याला आयसीटी मध्ये. बोला. बरोबर एमएसएस झाला तिथं वरती हम्म. आणि एमएसएस नंतर आपण मागची तर ड्रॅग केलेला ऑर्डर ब्लॉक बघितला. बस पण एमएसएस नंतर त्या आपण order झोन block- काढले तरी पण चालून जाईल. एमएसएस नंतर झोन काढले तरी पण चालून जाईल, कन्फ्युजन अवॉइड करायला. बरोबर, पण त्याच्या अगोदरच सॉरी एमएसएसच्या अगोदर खाली एक एफपीजी तयार झालाय. आपण त्याला कन्सिडर करायचं का? ह्या कॅन्डलमध्ये हा. झाला, यस, त्याला पण करू शकतो. आपल्याला रेफरन्स पॉईंट सीआरटीचा घ्यायचा आहे. मग ह्याच्यामध्ये सीआरटीच्या पॉईंट मध्ये ऍक्च्युअली ह्याला काय म्हणू शकतो आपण माहिती का? हा बाईंगच्या वेळेसचा जो ऑर्डर ब्लॉक आहे त्याच्यामध्ये हा फेअर व्हॅल्यू गॅप इथं क्रिएट झालाय, म्हणजे हा खूप चांगला झोन झालाय आणि तिथूनच मार्केट टॅप करून गेले. तुम्ही म्हणाल की हा फेअर व्हॅल्यू गॅप आहे, इथून एंट्री घ्यायची का? यस, तो त्याच पॉइंटला आहे. ही इथल्या फेअर व्हॅल्यू गॅपची मग एंट्री का? यस, पण आपली ही स्ट्रॅटेजी आपल्याला या झोनचा रेफरन्स घ्यायला लावते, या कॅन्डलचा मग नाही. त्या झोन मध्ये तो जो मागचा ऑर्डर ब्लॉक आपण ड्रॅग केलाय हा, तो आपण कसा तिथं ठरवला ऑर्डर ब्लॉक ते समजे ना. ह्या पर्टिक्युलर एक तासाच्या कॅन्डलमध्ये सगळ्यात बॉटमचा आपण ऑर्डर ब्लॉक काढण्याचा प्रयत्न केला आणि सगळ्यात बॉटमचा आपण फेअर व्हॅल्यू गॅप काढण्याचा प्रयत्न केला. आता तुम्ही सांगा मला, इथे ह्या पर्टिक्युलर मोमेंटमध्ये फेअर व्हॅल्यू गॅप सगळ्यात बॉटमला कोणता आहे? जर इथं green जरी candle असेल, चा. जरी असेल, आता हे 11:30 झाला, हा नाही जरी त्याच्या असेल, अगोदरच आहे की ते. ही आता ही 11:29 कॅन्डल आहे. मग ही पहिली कॅन्डल आहे, ही दुसरी कॅन्डल आहे, ही इनसाइड कॅन्डल आहे, ही तिसरी कॅन्डल आहे. आपण ह्या कॅन्डलमध्ये इथं ही पण इनसाइड कॅन्डल आहे, त्याच्यामुळे आपला हा फेअर व्हॅल्यू गॅप पण असा येईल. हे बघा, हा पण आहे, तो पण तिथंच येतो. बरोबर. मल्टिपल कन्फर्मेशन होणार आहेत मग आपल्याला. हा, मल्टिपल रिझन आहेत एंट्रीसाठी. बरोबर. गॉट इट. आणि मी तुमच्याकडनं काय एक्सपेक्ट करतो माहिती का? एक मिनिट डाऊट घेतो, थोडंसं मला बोलू द्या प्लीज. माझा अपेक्षा काय आहे प्रत्येकाकडनं, इच अँड एव्हरी वन, म्हणजे इव्हन फ्रॉम रोहित सातपुते सर जे असतात मीटिंगमध्ये, त्यांच्याकडून पण एक अपेक्षा आहे. तुम्हाला ट्रेडर बनायचंय, आस्क युअर सेल्फ, बनायचंय हो नाही? हो बनायचंय. का बनायचंय हे पण स्वतःला विचारा. कोणाला तरी काहीतरी सिद्ध करायला बनायचंय का आपल्या संबंधित आपले स्वतःची स्वप्न, आपल्या संबंधित आपल्या फॅमिलीमधली लोकांची स्वप्न ती पूर्ण करायला बनायचंय? ते रिझन लिहा, वाय मला का बनायचंय. आणि जर तुम्हाला बनायचंय ना, तुमचं रिझन तेवढे स्ट्रॉंग आहे, तुम्हाला तेवढी इच्छा आहे, गरज आहे, तर तुमचे प्रयत्न वाढवायची तुम्हाला गरज आहे. मग प्रयत्न कसे वाढणार रे? प्रॅक्टिस करायची गरज आहे तुम्हाला. तुम्हाला लोक प्रॅक्टिसमध्ये तुम्ही खूप कमी आहे. जसा एखादा शिक्षक येतो ना मराठी शाळेचा, आम्ही फुकटातल्या शाळेमध्ये होतो, जरी मी शहरात असलो तरी मी काही कॉन्व्हेंट वगैरे नव्हतो, तरी माझा इंग्लिश वगैरे चांगलं आहे, तर मी नंतर खूप कष्ट करून शिकले. 10वी-12वी पर्यंत मला इंग्लिश नीट येत नव्हतं. सायन्स 11वी-12वी मला खूप हार्ड गेलं त्याच्यामुळे. पण सांगायचा इथे अर्थ हाच की आमचे जे मराठी शाळेतले शिक्षक आहेत ना, तेच मला लक्षात राहतात. प्रचंड झापायचे, नाही केलं की प्रचंड ठोकायचे, आणि तेच शिक्षकांनी घडवलंय का? हो घडवलंय. घरच्यांनी पण लक्ष देऊन प्रचंड ते नाही करच, आजचा अभ्यास तो आजच कर. तुम्ही जर हे बॅकलॉग टाकत गेला, हे सोमवारपासून शुक्रवारपर्यंत लेक्चर झालेत, किती जणांनी मला रिव्हिजन पाठवली, किती जणांनी मला हे पाठवले. आता मी हे ट्रेड तुम्हाला लेक्चरमध्ये जेवढे दाखवते तेवढे तरी ट्रेड मला पाठवा रे. तेवढे पण तुम्ही पाठवत नाहीये. चला ट्रेडिंग व्ह्यू तुमच्याकडे इसेन्शियल नाहीये, मी ते पण म्हणलं ट्रेडिंग व्ह्यू इसेन्शियल तुम्हाला कमी पैशात अरेंज करून देतो. बरं ते पण नाही लागत, तुम्ही जा तिथे
1 मिनिटामध्ये बॅकटॅक पण नका करू माझ्याप्रमाणे, दाखवा फक्त सर ही 1 मिनिटाची अशी झाली होती, तिथं लिहा जास्तीत जास्त, मला कष्ट नका करायला. हे वॉटरमार्क ऑन करायचं किती सोपं आहे. जा वॉटरमार्क, मी हिडन केलंय, ऑन करा, टिकर, इंटरवल, डिस्क्रिप्शन, हा ऑन दिसलं, XCUSD1 असा स्क्रीनशॉट पाठवा. पुन्हा काय करा, इथं आता मला दिसलं 1 मिनिट आहे, तुम्ही 1 आवर कराल तोच एक स्क्रीनशॉट पाठवा, 1 मिनिट मध्ये एक स्क्रीनशॉट पाठवा, सांगा सर याच्यानुसार ही अशी एंट्री आहे तिथे पाठवा. माझा मोबाईलचा डेटा बघू द्या ना, मी तुम्हाला कुठे म्हणतोय की मला त्रास होतोय नका पाठवू म्हणून, कधीतरी कोणाला म्हटलो. होता मोजण्या एवढी लोक फक्त प्रॅक्टिस करतात आहेत, तीच लोक फक्त ट्रेडर बनतील आणि तुम्ही परत ना फक्त आणि फक्त गप्पा मारत राहाल. क्रिकेटच्या गप्पा प्रत्येक जण मारतं. इंडियन क्रिकेटमध्ये सिलेक्ट होणारे 11 जण असतात, 15 जण असतात मॅक्सिमम, बरोबर, ऑप्शनल पकडून. बाकीचे गप्पा मारतात, पारावरती इकडे तिकडे बसतात, अरे त्यांनी असा कव्हर ड्राईव्ह मारायला पाहिजे होता, त्याच्या आईला तर रोहित शर्माला काही येतच नाही. हा, ते बोलायला सोपं जातं. ते करा ना, प्रॅक्टिस करा ना. निदान आपल्याला काय म्हणतात त्याला, जिल्ह्याच्या टीम मध्ये तरी गेलं पाहिजे ना, इंटरनॅशनल नाही गेलो तर. त्यासाठी काय करायला लागेल रे, प्रॅक्टिस. विराट कोहली नुसतं नवस्त करत बसला असता, झाला असतं का रे विराट कोहली, रडत बसला असता नुसतं तर. बाकीचे पण प्लेयर, रोनाल्डो वगैरे, तर रोनाल्डो बद्दल तर असं म्हणतात की त्याला नॅचरली त्याला स्मार्टनेस नाही, तो प्रॅक्टिस करून करून तेवढ्या लेवलला गेलेला आहे. याची एवढी प्रॅक्टिस करा की हे तुम्हाला माझ्याहून भारी आलं पाहिजे. बरं, मला का चांगलं येतंय, हे प्रॅक्टिसनेच येतंय. जे तुमच्याकडं वेळ आहे 24 तास तोच माझ्याकडे आहे, जे तुमच्याकडे डोकं आहे तसंच माझ्याकडे आहे, डोळे वगैरे सगळं आपलं सेम आहे, बरोबर. कोण काय वेगळा वेगळा नसतो. इंटरेस्ट आहे ना, गरज आहे ना, इच्छा आहे ना, करा ना राव प्रॅक्टिस, टाका ना. आता कोणतरी म्हणेल की ना ते ऋषिकेश तर PDF वगैरे बनवून टाकतो, तसलं तर मी तुम्हाला म्हणत पण नाहीये बाकीच्यांना की तसलं काहीतरी करा. करा रे प्रॅक्टिस, ठीक आहे. कोणाचा ऑफिसचा टाइम असेल काय असेल, अरे रात्री बसा 1 तास, 1 तास कमी झोपा आणि ते करा. नाहीतरी बॅच संपून जाईल तुमच्या आयुष्यात. काय फक्त ते 8-10 दिवस गप्पा मारसाल, हा असं झालं CRT याच्यानुसार असे ट्रेड भेटले, सरांनी पुणे फॉरेक्सला असे ट्रेड टाकले, बरं का आता मी ट्रेडर होणार आहे, हा गप्पा फक्त होतील पोपटाप्रमाणे, रिझल्ट येणार नाही त्याच्यातून. याच्या इथून मागे तुम्ही त्यांच्याकडून शिकले, त्यांना काही घेणं देणं नव्हतं. फी आले की तुम्ही डॉट डॉट मध्ये गेले, त्यांना देणं घेणं नव्हतं. मला देणं घेणं आहे, म्हणून मी रोज रोज कॅमेरे ऑन करायला लावतो, म्हणून मी रोज 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 बोलतो प्रॅक्टिस पाठवा, प्रॅक्टिस पाठवा. मी चेक नाही केलं परत रिवर्ट करा. सर कुठे इंडिकेटरच्या ट्रायल ऍक्सेसला कसा फॉलोअप घेतला तुम्ही लोकांनी, सर ते ट्रायल ऍक्सेस नाही दिला, सर पटकन द्या, हे करा. इथे कुठे कुठे काही काही लोकांचा ट्रायल ऍक्सेस संपला तरी त्यांनी मला अजून एक प्रश्न विचारला नाहीये. 15 दिवस होऊन गेले, कसं रे तुम्ही ट्रेडर बनणार. चमत्कारांनी न्याय होता येणार, ठीक आहे. चमत्कारांनी 1-2 ट्रेड चांगले चालतील. प्रत्येक तुम्हाला चांगला सेटअप पाहिजे, चांगला ट्रेड पाहिजे. खुर्चीवरती गादीवाल्या बसून प्रॉफिट कमवायचं आहे ना, तर अगोदर घासावी लागेल, प्लास्टिकच्या खुर्चीवरती बसून तासन तास बसून प्रॅक्टिस करावी लागेल, तर होईल. आणि समोर लिहा, स्टिकी नोट घ्या हवं तर बाजारातून जाऊन, नसल्या तर मी त्या सेमिनारमध्ये घेऊन येतो, एक बंडल वाटतो तुम्हाला पेन आणि स्टिकी नोट, तर समोर चिटकवा राहो. अजिबात म्हणजे मी अपेक्षा केली होती, माझी 20 लोकांची बॅच असायची ना, त्यातली 15-15 लोक मला बॅक टेस्ट आणि सगळं पाठवायचे, माहितीये. तुम्ही 100 लोक असून 60 लोक बॅचला बसत असून 15 लोक पाठवत नाही, बघून वाईट वाटतं. तुम्हाला एकतर गरज राहिलेली नाहीये, मग नका बसू, कशाला तुमचा टाइमपास करता. जा एखादा बिग बॉस सेशन बघा तिकडे जाऊन. आणि बॅचला पण SMCच्या काही अशा लोकांनी यायची गरज नाहीये. नको चालू दे माझी बॅच, कॅन्सल करतो मी. ते 5-6 लोक घेतो करतो. वाईट वाटतंय ना, तर ते वाईट जे आहे ना ते लिहून ठेवा, का वाटतंय, अरे हे जमतंय का मला बोललेलं. ज्यांना ज्यांना जमत असेल ना, हा हे तुमच्यासाठीच आहे. आणि जे पाठवतात त्यांना नाही जमणार, तर ऋषिकेशला नाही जमणार, तो पाठवतोय आणि त्याच्यात इम्प्रुव्हमेंट होणार. तुम्हाला किती गरज आहे तुम्ही स्वतःला विचारा राव. टाइमपासला करताय ना, कोणतरी नाही मी कोणाचं स्टेटस बघितलं म्हणून मी आलो, नाही होणार तुमच्याच्यानी. याचा जो सक्सेस रेशो आहे ना मित्रांनो, तो UPSC MPSC पेक्षा कमी आहे. या फील्डचा जो सक्सेस रेशो आहे, तिकडे टाइम जातो, इकडे टाइम प्लस पैसे दोन्ही जातात. जमत असेल करायला तरच करा. हा, असं आहे का काही सायंटिस्ट व्हायला लागतं, फुल टक्कल विकल पडतं, मला पडलंय का रे, नाही पडलं. खूपच रॉकेट सायन्स, असं काहीच नाही रॉकेट सायन्स. जे लोक ते रॉकेट सायन्स अभ्यास करतात ना, इलॉन मस्क वगैरे, रॉकेट कसं उडवायचं, काहीच अवघड नाही याच्यामध्ये. एवढं सोपं करून सांगतोय, अजून पण सोपं करेल ह्याच्यापेक्षा सुद्धा. रेकॉर्डिंग परत परत बघितली ना, रिपिटेशननी अवघड गोष्टी सोप्या होतात,
बरोबर. अवघड अवघड गोष्टी असतात, सोप्या होतात. मी कराटेमध्ये होतो त्यावेळेस ती फ्लाइंग बॅक किक असते एक, स्पिनिंग हुक, त्याच्यामध्ये तुम्ही जम्प करून पूर्ण ती किक मारता, खालचा पाय पण तुमचा हवेत असतो. मी जेव्हा जॉईन झालो त्यावेळेस मला वाटायचं अरे कशी काय ही मारायची, हे इम्पॉसिबल आहे. आपण पडलो तर हाडबिडं मोडतील आपली. आणि 6 महिन्यात मला ती किक येत होती. कशी जमते ती? अचानक जमते का? हत्ती खायचंय, तुकडे तुकड्यामध्ये खायला लागतो. हो सॉरी व्हेजिटेरियन लोकांना, पण एक्झाम्पल हेच आहे. किंवा तुम्ही व्हेजिटेरियन लोकांनी बिग जम्बो काय ते बर्गरचं एक्झाम्पल घ्या, एकाच घासात खाता का रे? करा ना रोज राव प्लीज. काय तुम्हाला ना फी मागतोय ना काय ना काय ना काय, हीच बॅच पण तुम्हाला प्रॉफिटेबल बनवून टाकू शकते. ते एसएमसी तर तुम्हाला एकदम कव्हर बनवून टाकेल, शब्द आहे माझा. पण तुम्ही तेवढी तुमची कॅपॅसिटी आहे का? मी इकडून 1000 लिटर पाणी तुमच्यात ओतलं, तुम्ही तांब्या घेऊन आला, बाकीचं सगळं व्हायला जाणार आहे. तुमची क्षमता वाढवा रे, बाकी काही नाही. आणि करतो करतो म्हणाल, मोटिवेशन मी देत बोललोय तुम्हाला, मोटिवेशन इंजेक्शन प्रमाणे, पॅरासिटामॉलच्या गोळीप्रमाणे 12 तास 24 तास, हा एखादा मोठा डोस असेल तर आठवडाभर राहतं, नंतर निघून जातं. समोर लिहा. माझ्या समोर माझ्या आई वडिलांचे पोरांचे फोटो असतात, फॅमिलीचे हसतानाचे. मला यांना हसताना बघायचंय, मला यांना खुश ठेवायचंय, त्यासाठी मी काय केलं पाहिजे? ती गोष्ट मला अनलिमिटेड बूस्ट इज अ सिक्रेट ऑफ माय एनर्जी असं सचिनची जाहिरात होती ना, किंवा रेडबुल वगैरे वाले, ते माझ्यासाठी रेडबुल आणि बूस्टचं काम करतात. त्या जाहिराती तर खोट्या असतात, पण रिअल एनर्जी कुठून येते? तिथून येते, न खाता पिता पण येते. मी कितीतरी दिवस जर मी डेव्हलपमेंटला बसलो आणि मी 11:30 आणि 12 वाजता जेवतोय रात्रीचं, माहितीये. आणि हे मी कोणासाठी करतोय? त्याचे माझ्यासमोर फोटो आहेत त्यांच्यासाठी करतोय, आणि तुमच्यासाठी पण करतोय. तुम्ही जर समोरून त्याचा मोल ठेवणार नसाल तर ते माझं सगळं वायाला जाईल. मी बियाणं टाकतोय खूप चांगलं सुपीक तुमच्या शेतामध्ये, तुम्हाला मशागत करायची, फक्त त्याची काळजी घ्यायची, ते रोपटे उगवायला लागल्यावरती. तिथं जर तुमच्या शेळ्या मेंढ्या आल्या, तुमच्या वाईट सवयी आल्या आणि ते खाऊन गेले ना, सगळं वेस्ट होऊन जाईल. रेकॉर्डिंग वरनं तुम्ही नाही करणार, विचारा स्वतःला, रेकॉर्डिंग मागचे किती वेळा बघितले? कोणी कोणी रेज युअर हँड, कोणी कोणी 2-2 वेळा रेकॉर्डिंग बघितले आतापर्यंत सगळे टाकलेले? मागचे जे ह्याच्या अगोदर हँड रेज केले ना, त्यांनी खाली घ्या आणि नवीन करा बरं. कोणी कोणी 2-2 वेळा 3-3 वेळा रेकॉर्डिंग बघितलेत सर, तरी पण मला एक टॉपिक नाही समजला, कोणता आहे? मी स्पेशली डेडिकेटेड शिकवतो तुम्हाला. कोणी बघितलंय? कोणीच नाही करत आहे बाळांनो तुम्ही. मी तुमच्यातल्या बऱ्याच जणांपेक्षा माझं एज कमी असेल, पण गुरुला वय नसतं, माहितीये. माझी भाची रील वगैरे बनवते, तिला एडिटिंग खूप छान होतं व्हिडिओचं, मी तिला तिच्याकडनं शिकतो, बाळा हे मला शिकव ना, हे कसं करायचं. तिथं इगो ऍटिट्यूड नाही आणायचा, अरे हा कोण आला कुठला, काय यायचं वय, काय याची लायकी, आणि हा लागला आम्हाला शिकवायला. गुरु बाबतीत हा नियम नाही लावायचा. आणि ऍक्च्युली मासा पाणी खेळे गुरु कोण त्याचा, असं असतं. तर माशाला जन्मताच येतं, हे जन्मता येणारी गोष्ट नाही, इथं गुरुची गरज आहे. ठीक आहे, कोणाला हर्ट करणं इंटेन्शन नव्हतं, पण मला खरंच असं वाटतंय की खूपच कमी रेशो आहे. 10% रेशो पण मेंटेन होत नाहीये तुमचा सिरियसली करणाऱ्यांचा, तो खूप कमी आहे. 25, 30, 40% लोकांपर्यंत असला पाहिजे. इथून पुढे याच्या मागं माझ्या बॅच छोट्या असायच्या, ठीक आहे, पैसे घेऊन असायचे, त्यातले पण काही लोक मी फ्रीमध्ये सोडायचो. पण रेशो महत्वाचा आहे, आणि फ्री मधले शिकणारे कधी स्टेटस आले नाहीत, हे पण मी तुम्हाला सांगतो. मी त्या बॅच मधले मागचे का, कारण किंमत राहिली नसेल बहुतेक त्यांना त्याची. एखादा दुसरा सोडलं तर. माझा 1-2 स्टुडंट आहेत जे शिकलेत आणि ते करतात, प्रॉपमची चॅलेंज करतात. $10,000 अकाउंट आहे, $300-400 त्यातून महिन्याला करतात. गरीब आहेत बिचारे, करतात तेवढं तरी. ट्रेडिंग से अमीर बनना है, ट्रेडिंग मधून श्रीमंत बनायचे होईल, अगोदर ट्रेडिंग मधून तुमचा प्रायमरी इन्कम सोर्स मॅच झाला पाहिजे. त्याच्या अगोदर तुमच्या ट्रेडिंग मध्ये जर तुम्ही लॉसेस करत असाल तर ते लॉसेस थांबले पाहिजेत. स्टेप वाईज जावं लागेल. हत्ती खायचंय, तुकड्या तुकड्यात खावं लागेल, अचानक नाही होणार. तुमची कॅपॅसिटी वाढवायला लागेल. माझ्याकडे देण्यासारखं खूप आहे, मी आधीपासून म्हणतोय. तुम्हाला घेण्यासाठी तेवढं मोठं भांड हे करायला लागेल. आणि आपण पण मार्केटमध्ये जातो ना मित्रांनो, समुद्र येतो, कितीही पाणी काढा त्याला काही फरक पडत नाही. पुन्हा येतं त्याच्यामध्ये ते पाणी, दुसरीकडून येतं, नद्यांमधून येतं. चलो येऊया आता डाऊट्स वरती. कोणाची मगाशी हँडरेज होते, हँडरेज करा, मी सिक्वेन्सने जातो. हँडरेज, प्लीज रेज युअर हँड, whoever have a doubt.
योगेश सर तुमचा पहिला होता. येस, तुम्ही सुरुवात करा योगेश सर. हा सर. सर आता हे जे आपण डायग्राम हे काढलेलं आहे ना, आता हे सगळं 1 hour मध्ये त्याच्यामध्ये आपण जो एक क्लिअर झालेला म्हणजे एक शंका होती ती क्लिअर झालेली तरी पण विचारतो. जो पुलबॅक घेतलेला आहे किंवा स्वीप केलेला आहे, सॉरी, स्वीप केलेल्या एरियामध्ये आपण फेअर व्हॅल्यू गॅप ड्रॉ करू शकतो का, आणि तिथून आपण ट्रेड प्लॅन करू शकतो का? म्हणजे या लेग मध्ये म्हणताय तुम्ही, या लेग मध्ये म्हणताय? हा हा हा, बरोबर बरोबर. या लेग मध्ये पण सर करू शकतो प्लॅन. काहीच म्हणजे जरी ही स्ट्रॅटेजी नसेल, नॉर्मल जरी तुम्ही एसएनसी नुसार असाल किंवा नॉर्मल सीआरटी प्रेझेंट कॅन्डलला बघताय, तर हे असं स्वीप झालं, ही लिक्विडिटी घेतली, त्याच्यानंतर तुम्ही या फेअर व्हॅल्यू गॅप ट्रेड प्लॅन करू शकता. इट इज नॉट इव्हन पार्ट ऑफ दिस स्ट्रॅटेजी. नॉर्मली पण तुम्ही तो करू शकता. ओके सर. दुसरा प्रश्न माझा असा होता, ह्याचा जे तुमचा प्रश्न होता त्याचा कम्प्लीट आन्सर जे आहे ते एसएमसी मध्ये आहे. वेन युअर एलटीएफ इन्व्हेस्टमेंट बिकम्स चॉर्ज, तो वाला कन्सेप्ट येतो. अच्छा. ओके. दुसरा प्रश्न असा होता दुसरा माझा डाऊट, सर, हा, की ज्या बाजूला स्वीप केलेला आहे त्याच्या विरुद्ध दिशेलाच मार्केट आतापर्यंत गेलेलं आहे, अशा पण आतापर्यंत सगळे एक्झाम्पल तसेच बघितलेत. तर त्याच नाही, दिशेला काही आपण एक्झाम्पल entry ज्या फायनल बाजूला करू. स्वीप केलंय त्या बाजूने पण गेलेत. हा, पण आता आपण सगळे जे बघितले त्याच्या विरुद्ध दिशेला गेलेले आहेत सर. नाही, एक एक्झाम्पल आपण असं पण बघितलं की स्वीपच्याच बाजूने गेलं. बघितलं आपण ह्याच्याच मागे रिपोर्टिंग मध्ये बघाल तुम्ही, याच्याच 2 एक्झाम्पल मागे आपण तसं एक्झाम्पल बघितलं. बिटकॉइन मध्ये बघितलं, बीटीसी मध्ये बघितलं. ओके सर. आणि हा जो पहिल्या ब्लॉक मध्ये आपण जो फेअर व्हॅल्यू गॅप ड्रॉ केलेला आहे सर, पहिली जी कॅन्डल होती तिथून आपण ड्रॉ केलेला होता, त्याच्या खाली ही सर दुसरी म्हणजे कॅन्डल खाली क्लोज झालेली आहे. त्याच्या खाली कॅन्डल क्लोज झालेली आहे, म्हणूनच मी मागाशी तो ड्रॉ केला नव्हता. पण जर ती कॅन्डल क्लोज होत असताना तिथे दुसरा फेअर व्हॅल्यू गॅप जर ऑपोजिट साईडचा झाला असेल तर तरी तिला आपण कंटिन्यू करून ऍज अ झोन म्हणून ट्रीट करू शकतो. इव्हन नॉट ऍज अ फेअर व्हॅल्यू गॅप, बट इट विल ऍक्ट ऍज अ डिफरंट कन्सेप्ट. त्याच्यानुसार तो झोन येतो. ओके, बरोबर, ठीक आहे. आता या केसमध्ये तुम्ही जे बोलताय त्याच्या खाली क्लोज झाली आहे, त्याच्यामुळे हा फेअर व्हॅल्यू गॅप इथे संपतो का? तर हो, संपतो. पण आपल्याला इथे हा ऑर्डर ब्लॉक त्याच पॉईंटला भेटला, त्यामुळे आपण ऑर्डर ब्लॉकला ट्रेड घेतलेला आहे. बरं, ठीक सर. ओके ओके सर, खूप छान डाऊट्स होते. योगेश सर, अभ्यास वाढवा प्लीज. डोकं छान काम करते. म्हणजे शेती खूप चांगली आहे, फक्त बाकीचे तुमचं कष्टाचं काही आहे, तुमचे प्रयत्न कमी नाही पडले पाहिजे, तेवढं लक्ष घ्या. ठीक आहे? नाही सर, करतोय. तुमच्या मदतीने होईल सर ते आणखी. नक्कीच नक्कीच होईल, नक्कीच. मला खूप आनंद भेटतो अशा गोष्टी करून. असं म्हणतात ना की प्रत्येक ठिकाणी पैसा आनंद नाही देऊ शकत, तर काही ठिकाणी वेळ आणि जे आपण एफर्ट्स लावतो ते आनंद देतात. तर या ठिकाणी अशा लोकांची मदत करायला जे मी एफर्ट्स लावतो त्यातून मला पैसे स्पेंड करून एखाद्या फॉरेन ट्रिपने पण आनंद भेटत नाही तेवढा मला भेटतो. मला सर अशाच एका गुरुची गरज होती जिथे तुम्ही मला भेटला असं वाटतंय मला. थँक्यू सो मच सर. थँक्यू सर. चलो, नीलकंठ सर. येस. हॅलो सर, गुड इव्हनिंग. नीलकंठ सर. हा, येस सर, येतोय. गुड इव्हनिंग. तर सर्वात अगोदर तर तुमचं थँक्यू म्हणतो. आवाज कमी येतोय सर. तुमच्या आवाज कमी येते का? एक मिनिट. थांबा, मी माझ्याकडचा आवाज वाढवतो, बहुतेक माझा काहीतरी प्रॉब्लेम असेल. नाही, फुल आहे माझ्या साईडला. बोला सर. सर्वात प्रथम सर मी तुम्हाला थँक्यू म्हणतो, बॅच मध्ये जॉईन होऊ शकलो. आणि थोडंसं मी सांगू शकेन तर प्लीज डोंट माइंड. एक क्वेरी पण आहे, पण मी सांगू शकतो की तुम्हाला म्हणजे तुमच्याशी माझा कॉन्टॅक्ट कसा आलाय. जस्ट लास्ट आठवड्यामध्ये मी योगेश सरांच्या कॉन्टॅक्टमध्ये आलो आणि त्यांना मी सांगितलंय की सर म्हटलं मेडिकल प्रोफेशनल आहे आणि त्यामुळे मी डिफरंट शिफ्टमध्ये माझी ड्युटीज असते, त्याच्यामुळे मागच्या आठवड्यामध्ये तुमचे 2-3 क्लास मी अटेंड. त्यांना म्हटलं की मला रेकॉर्डिंग प्लीज सर. जस्ट एक मिनिट थांबाल. सॉरी टू इंटरप्ट. जस्ट एक मिनिट मला ब्रेक द्या. हेडफोनची पण बॅटरी संपली. लेट मी शिफ्ट टू स्पीकर. हा सर, बोला. येतोय आवाज. हा, सॉरी. त्यामुळे मी सरांना रिक्वेस्ट केली होती की म्हटलं सर प्लीज म्हटलं मला रेकॉर्डिंग प्रोव्हाइड कराल, कारण की मी तुमचे 1-2 क्लास जेव्हा अटेंड केलं तर मला वाटलं की सरांकडून शिकण्यासारखं खूप काही आहे आणि मला ती जॉईन करायला पाहिजे. बट ड्यू टू माय जॉब प्रोफेशनल मी कंटिन्युएशन मध्ये तुमचे क्लास अटेंड करू शकलो नाही.
आणि इन बिटवीन मी सरांना म्हटलंय की जेव्हा मी तुमचे एकदम क्लास अटेंड केले होते तेव्हा म्हटलं सरांचा नंबर पाठवून द्याल म्हटलं. मला थोडं माझी काही जे शिकले जेवढं मी अटेंड केलं आणि एक दोन ते रेकॉर्डिंग सरांनी ते पण मी बघितल्या आणि सम काइंड मी जे अनालिसिस करत आलेलं होतं ते पण मी तुम्हाला तुमच्याशी शेअर करणार असं प्लॅन होतं. बट तुमचा नंबर डायरेक्टली भेटू नाही शकला त्यामुळे मी पाठवू नाही शकलो. आणि त्याच्यामधला एक डाऊट मी आतापर्यंत मी ट्रेडिंग तर मी केलेलं आहे म्हणजे कोर्सेस वगैरे केलेलं होतं. होऊ शकते की बहुतेक माझी प्रॅक्टिस म्हणा किंवा माझं नॉलेज म्हणजे एक शिकण्याची क्षमता माझ्यामध्ये नव्हती त्याच्यामुळे थोडं कमीपणा होता. पण हळूहळू जसं जसं मी प्रॅक्टिस करत गेलो जेवढं नॉलेज किंवा जेवढे बुक्स वाचता येईल त्याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये सर एक CRT आणि TBS हा कॉन्सेप्ट मला खूप चांगला वाटला होता आणि त्याच्यावर मी रिसर्च खूप दिवसापासून चालू होतं माझं की कोणत्या पद्धतीने आपल्याला योग्य ते इन्फॉर्मेशन भेटून ते गोष्ट शिकायला भेटायला पाहिजे. बट मी राईट म्हणजे पोहोचू शकलो नाही. जस्ट काइंड मी जे प्रॅक्टिस केली तर मी थोडं शेअर करू इच्छितो तुमच्यासोबत. नो डाऊट की तुम्ही जे आता प्रेझेंट सिच्युएशन मध्ये जो आपण एक्झाम्पल शेअर केलेला आहे तर याच्यामध्ये मी काय करत होतो सर की जी ऑलरेडी जो प्रेझेंट मध्ये प्रिव्हियस वाले जे कॅन्डल आहे समजा आणि नेक्स्ट कॅन्डल जे स्वीप करतं ती स्वीप केलेली पहिल्या कॅन्डलला ती जेव्हा वर स्वीप करते तर मी ती त्या लेवलला एंट्री पकडत होतो. म्हणजे जस्ट पाहता येईल तरी ही कॅन्डल नंबर 1 आहे. ती जी कॅन्डल नंबर 1चा जो लो आहे बरोबर आहे जो कुठे मी कुठे मार्क केलेला आहे. सॉरी पेन्सिल सर मी पेन्सिल पेन्सिल मार्क करा, पेन्सिल यूज करा. एक मिनिट याला मी डिलीट तर करतो. मोबाईलवर आहे त्याच्यामुळे सॉरी थोडंसं गावी आलेलं आहे त्याच्यामुळे मी PC वर नाही बरं ठीक आहे, काय नाही, त्याच्यामुळे तुम्हाला थोडं पेन्सिलने मार्क करता आलं तर ठीक आहे. अदरवाईज मला सांगाल टाइम फ्रेम कोणती आहे त्या कॅन्डलची. तुम्ही जो पॉइंटर ठेवलेला आहे तो तो तर हा आहे प्रिव्हियस राईट आणि हम्म, जेव्हा स्वीप केली कॅन्डल ठीक आहे हम्म, तर हे काय असतं की बरोबरला मी जेव्हा टाइम फ्रेमला मी पाहतोय आणि जेव्हा सेकंड कॅन्डल जेव्हा स्वीप करतोय हा तर ही जो फर्स्ट जो लो आहे हा त्याचा जो कॅन्डलने स्वीप केलं ते लास्ट टाइम कितीपर्यंत जाईल हे आपल्याला माहिती नसतं सर की किती बरोबर. स्वीप करत बरोबर आहे आणि हम्म, ती जेव्हा बॅक येतं म्हणजे ती जी स्वीप केली ते स्वीप कॅन्डलचा लो आणि ह्या प्रिव्हियस कॅन्डलचा लो सॉरी म्हणजे लो हा बरोबर आहे. तर इथपासून जो डिस्टन्स आहे सर आणि ह्या प्रिव्हियस कॅन्डलच्या लो मध्ये जर मी एंट्री घेतली समजा आतापर्यंत मी तसं अनालिसिस करत होतो तर ते चुकीचं होतं किंवा मे बी इट विल बी रॉंग और राहू शकेल की ते योग्य राहू शकेल किंवा आता मी जे शिकलं किंवा स्वीप केल्याच्या नंतर तो जाईल वर एक स्विंग हायला जाईल तिथून तो रिटेस्ट करेल देन व्यू एंट्री. बट हम्म. मी ह्या प्रिव्हियस प्लस एंट्री करत होतो म्हणजे ह्या कंडिशन मध्ये जर आपण बोलू तर आता तुम्ही जो ऑर्डर ब्लॉक मार्क केलेला आहे त्याच्यामध्ये प्रिव्हियसली जी खाली जी लाईन मारलेली आहे जी लोची ती माझी एंट्री राहत होती सर. तर इट इज राईट और रॉंग किंवा त्याला मी किंवा मग ते मी चुकीचं शिकत होतो थोडंसं त्याबद्दल मला कन्फर्मेशन पाहिजे होती किंवा मे बी आता जे तुम्ही सांगितलेलं आहे ते तर मला कळलं की आय थिंक मी जे करत होतो ते चुकीचं आहे. बट असं पण आपण करू शकतो का हे मला थोडंसं विचारायचं होतं. चालेल सर, आपण एकदा सविस्तर एखाद्या झूम वगैरे वरती बोलूया. तुमच्या जी स्ट्रॅटेजी तुम्ही एक्झिस्टिंग वापरत होता त्याचे तुम्ही किती ट्रेड घेतलेत वगैरे एक सविस्तर चर्चा करू आणि याच्या कन्क्लुजनला येऊ. आता एका ट्रेडच्या आधारावरती मी नाही सांगू शकणार की ती बरोबर आहे की चुकीची आहे. कोणतीही गोष्ट बरोबर आहे का चुकीची ह्याच्यासाठी मल्टिपल ट्रेडचा डेटा समोर असला पाहिजे तेव्हा त्याच्यावरती जजमेंट देता येतं. तुम्ही मला दाखवाल एक 8-10 रिपोर्ट दाखवाल त्या स्ट्रॅटेजीनुसार आपण बघूया की ते बरोबर आहे की चुकीचं आहे. तर आपण त्या केसमध्ये ठरवूया. ठीक आहे. ओके सर हम्म. चालेल सर आणि सर प्लीज नंबर जर मला शेअर करू शकाल तर थोडंसं मी नंबर विचारायला म्हटलं मी आता नंबर चॅट मध्ये शेअर करतो, काहीच इश्यू नाही. केला शेअर. माझा नंबर सगळ्यांसाठी ओपन आहे, काहीच इश्यू नाही. सेव्ह करा, मला मेसेज करा, तुमचं नाव सांगा, मी तुमचा नंबर सेव्ह करतो, काहीच इश्यू नाही. ठीक आहे. ओके सर, थँक्यू थँक्यू सो मच तुमचा फीडबॅक शेअर केल्याबद्दल आणि तुमची शंका सांगितल्याबद्दल. विजय दादा बोला. आवाज येत नाहीये. हॅलो हॅलो. आवाज येत नाहीये. हॅलो. ठीक. आ रही है सर आवाज आपकी आ रही है. ओके, पण मला तुमची येत नव्हती, आता येते. हा बोला.
शान सर आप पूछो तब तक। हम्म, हाँ, सर क्वेश्चन पूछना नहीं था। नहीं, आपने हम्म, इतना परफेक्ट इसे बताया ना सर, आपने जो सिखाया हम लोगों के लिए, वो हिंदी सभी को समझ में आती है ना, मराठी में नहीं बोल सकता, सॉरी। मराठी समझता हूँ सर, बोलना नहीं आता। नो इतना प्रॉब्लम परफेक्ट सर, जो आप बताया हिंदी ना। में बोलो सर। हाँ, यस। हाँ, ये ब्लॉक ब्लॉक ऑर्डर आपने जो बनाया ना, परफेक्ट ब्लॉक ऑर्डर है सर। जब एंट्री ब्लॉक ऑर्डर पे हम डायरेक्ट एंट्री नहीं कर सकते हैं, जो कंफर्मेशन नहीं मिलता, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर होने के बाद जब स्वीप करके नीचे जब आता है, या फिर फेयर वाले गैप से जो ऊपर जब मार्केट चले गया, तो उसमें टीपी 1 2 3 4 करना है सर। तो अपना ब्लॉक ऑर्डर को टच नहीं किया, ये आपने जो सिखाया ना सर, बस इतना इतना काफी है सर। 200 300 पिप्स लेने के लिए तो मैं सभी से ये कहना चाहता हूँ, महेश सर ने सिखाया ना सर, ज्यादा नहीं सर ने इतना गाली दे के सिखाते हैं, गुरु ने, महागुरु जैसे है सर, वो गाली पहले देते रहते हैं और प्यार से भी बोलते हैं सर। यही मेरा फीडबैक क्या है सर, आप, मैं इसके बारे में कुछ, आपने जो सिखाया बोल, ठीक है, वीक सर, ब्लॉक ऑर्डर से वीक नीचे आ गया सर। कभी कभी क्या उसको हम ब्लॉक ऑर्डर के नीचे वीक के ऊपर भी अपना ऐसा लगा सकते हैं। पहले इसमें लगा, मतलब बॉडी को ऐसा लगा सकते हैं, अगर अगर उसमें अगर रिफ्लेक्शन ज्यादा आ रहा है तो वीक को भी आप लोग ऐसा यूज कर सकते हैं सर, आपने जो बताया। इतनी परफेक्ट ये चीजें, इतनी सीखने के लिए जो नए जो भी है ना सर, मैं एसएमसी किया, सीआरटी आपसे सीख रहा हूँ ना सर, तो एसएमसी सीखने से सीआरटी इतना अच्छा लग रहा है सर। शान सर, तो हर चीज मैं खाली, मुझे आपसे मैं एक चीज लाइन नहीं। जाननी है। शान सर, मुझे आपसे एक चीज जाननी है। आपने इसके पहले जी कहाँ सर। कहाँ सीखा है? सर मैं बहुत जगह सीखा, लेकिन आपसे जब से जुड़ा हूं ना, आपका जो चार्ट का स्टडी है ना सर, इतना बताइए ना सर, ब्रिलियंट है, रियली बता रहा आप बताइए तो सही सर, आप कहाँ कहाँ से सीखे? हूँ। बहुत नंबर ऑफ इंस्टीट्यूट से सर मैं। हम्म, हम्म, लेकिन सर आपने जो बताया ना सर, जो हर चीज जो बताते हैं, एक लाइन परफेक्ट जो डालते हैं, ये हम्म, मुझे कंफर्मेशन किस वजह से लेना, सर ने भी बताया ना, विजय सर ने बताया कि ये कैसा होगा, तो इसके लिए सर थोड़ा, सर होमवर्क जो एवरी मीटिंग में देते हैं, होमवर्क मोस्ट इम्पोर्टेंट है सर। जो भी जितने कैंडल स्टिक है ना, बार बार लिखना है। कैंडल को देखते ही अपने को पता चलता है कि ये क्या करने वाले हैं। सर ने नीचे बिल्कुल। एक ब्लॉक ऑर्डर बनाया, फिर बाद में बॉस बनाया, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर जो जो चोक बोलते हैं, वहां से रिफ्लेक्शन होगी एफआईजी के ऊपर आने से पहले, ऊपर चले, एफआईजी से ऊपर जाता है, कभी कभी ब्लॉक ऑर्डर से जाता है सर, आपने बताया। एफआईजी से फेयरवेल गैप से जाता है तो टीपी 1 2 3 लेना है। अगर फिर से रिफ्लेक्शन आके ब्लॉक ऑर्डर टच होके जाता है तो जो हम्म, हाईएस्ट पे अपने टीपी हाई होने वाला है सर। हाँ, तो जो ये हाई सर टाइम बहुत छोटी बताया, बातें हैं सर। भी हाँ, बताया था कि हाई टाइम फ्रेम आपने जो सीखा है, देंगे, ये देखो, ये हाई आप टाइम फ्रेम पे हम छोड़ देने का सर, उसको ट्रेड को छोड़ देना है सर। वो ये आपने जो बताए थे, जो हम जो सीखे हैं ना, तो ये छोटी छोटी चीजें हैं सर ना, बहुत अच्छी सर। आप जो समझाते हैं ना सर, बहुत अच्छा समझाते हैं सर, रियली बता रहा हूँ। ये इंडियन मार्केट होने या थैंक एनी यू चार्ट सर, वो जो ट्रेडिंग के लिए ना सर, बीटी अपने सर ने भी बी अपने अपने इसमें बीटीसी में लिया है, बोल दिया। हाँ, क्रिप्टो में होता ना, हाँ, उसमें भी बताए सर। हाँ, वो चार्ट में रिफ्लेक्शन अलग रहता है, गोल्ड का अलग रहता है यस सर, यस, बट अपना इट इज डिफरेंट हाँ डिफरेंस रहता है, मैं इसमें डाला सर। इनटू दैट चार्ट, ये मुझे बताना था कि आप। एक्सयूजीडी में कैसा रहता है सर, चार्ट रिफ्लेक्शन अलग से रहता है सर। तो हाँ, हम जो डेली सीखते हैं, मैं एक्सयूजीडी में सीखा हूँ ना सर, चार्ट को देखते ही पता चलता है। लेकिन वो चार्ट इसमें उसमें ज्यादा कंफ्यूजन ज्यादा होता है, इंडियन मार्केट होने ये भी। लेकिन आपने, मैं आपकी अपनी क्लास कर रहा हूँ ना सर, रियली हम्म, बता रहा हूँ ना सर, आपको ऐसे क्वेश्चन ऐसा कर सकता हूँ। वो डर लगता है, क्यों, वो गुरु गुरु ही होते हैं सर, ये मंत्र गुरु जो सिखाते हैं ना सर, आप जैसे हम्म, बहुत कम लोग मिलते हैं सर। हम थोड़ा थोड़ा सीखे थे, लेकिन डाउटफुल थे, लेकिन जब से आपसे मैं क्लास में बैठू, मराठी में सुनता हूँ सर, हम्म, मेरे नाम से नहीं रहता, कभी मेरा मोबाइल स्विच ऑफ हो जाता है, हम्म, दूसरे से बैठता हूँ ना मराठी में, उसको ट्रांसलेशन करता हूँ सर, ट्रांसलेशन करके सुनते रहता हूँ। हम्म, वो समझ में आती है सर, लेकिन परफेक्ट सारे लोगों को डाउट्स है ना सर। ये आपने जो जस्ट जो बस इतना सिंपल है सर, एंट्री करने के लिए कुछ नहीं सर, सीरियस होके होमवर्क मोस्ट इम्पोर्टेंट है, एवरी टाइम आप ग्रुप में डाल दो, होमवर्क 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 इतना है सर। 200 200 पेजेस में लिखा हूँ सर। हम्म, एक ही कैंडल स्टिक है ना सर, उसको 15 बार लिखता हूँ, कैंडल का उसका फिगर बना के लिखता हूँ, वीक कितना है, बॉडी क्या है, ओपन क्लोज कितना है। ये सारी चीजें सीखना बहुत जरूरी है सर इसके लिए। लेकिन आपने जो सीखा है, ये बहुत बड़ी बात है सर आपकी। और थैंक यू, थैंक यू। मेरे लिए तो 200% आप जैसे गुरु ऐसा नहीं मिल सकते सर, रियली बता रहा हूँ सर, रियली रियली फैक्ट बता रहा हूँ सर। मेरा फीडबैक कुछ भी नहीं सर, आप जो बताते हैं हमको सीरियसली सुनना है। ये बहुत 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 इंपॉर्टेंट बात है सर ये।
और स्पेशली हम फिजिकल जितने मीटिंग करते हैं ना सर, वो मिलने के बाद सर हमारा कॉन्फिडेंट लेवल जब बढ़ता है सर। मैं ऑनलाइन में 6 महीने या 3 महीने ऐसे ही किया सर, समझ में सब आ रहा है, लेकिन कॉन्फिडेंट लेवल नहीं आया। मैं जब फिजिकल जैसे मीटिंग कल होने वाली है सांगली में, तो मैक्सिमम लोगों में चाहता हूँ कि सर वहाँ पे अटेंड करो, फेस टू फेस डिस्कशन करो, बात करने के बाद तब देखो सर उसका मजा। ये कैंडल है हाँ, ऐसा ना जिसको सर, भी पॉसिबल है वो मैं वो हम आपको क्वेश्चन कर सकते हैं, ऐसा बोलते सर हमको ये समझ में नहीं आ रहा। जब तक ऑनलाइन में नहीं होता सर, आपने ऑफलाइन मीटिंग मैक्सिमम से अरेंज कीजिए सर। पुणे, मुंबई, करेंगे। सांगली, जहाँ भी कोल्हापुर है, हमारे हैदराबाद, मैं हैदराबाद से बिलोंग करता हूँ, हैदराबाद में करना है सर। तो मैं ही चाहता हूँ कि जो इतना परफेक्ट आप जो सिखाते हैं ना सर, ये इसके लिए हैट्स ऑफ यू सर, रियली बता रहा हूँ। हिंदी मैक्सिमम लोगों को समझ में नहीं आती, लेकिन मराठी को मैं ट्रांसलेट करके सीख सीख के मराठी भी समझ में मराठी भी बोलता हूँ। थोड़ा वो क्या बोलते हैं, वो थोड़ा रफली आती है सर। और कुछ नहीं सर, ये इस जो टॉपिक जो थी ना सर, किस वजह से ब्लॉक ऑर्डर बनाए, किस वजह से यहाँ पे एंट्री करना था, क्यों नहीं करना था, तो फर्स्ट कैंडल स्टिक क्या बना है, सेकंड क्या उसे रिजेक्शन दे रहा है, क्यों एंट्री करना है, क्यों नहीं करना है, इस चीज के बारे में सर हमने आपने बहुत बेहतरीन तरीके से सिखाया है सर। रियली बता रहा हूँ, कैंडल कल चार्ट ओपन करते ही बता सकता हूँ सर यहाँ पे क्या होना है, हम एंट्री कब करना है सर। वो आपका बहुत बड़ी एक ये है चीज है सर, रियली रियली फैक्ट सर, रियली रियली बता दो सर, आप वो थँक्यू आप सो अलग मच, थँक्यू माइंडेड सो सर है सर। मच। गणेश सर, थैंक यू तुमचा सर, ज्यादा टाइम दिया, सॉरी 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 सर, मैं इतनी बात करके सभी को यही बोलता हूँ, आप ऑफलाइन में मीटिंग अटेंड की सारे लोग, और ऑनलाइन में सर सीखना बहुत जरूरी है सर। थैंक यू वेरी मच सर। येस सर, थँक्यू। गणेश सर, आपला डाऊट? हॅलो सर. येस सर, बोला. सर मला हे विचारायचं होतं की जेव्हा जी कॅन्डल स्वीप करते, जी सेकंड कॅन्डल जिथं स्वीप होते, तर त्या कॅन्डलचा क्लोज होण्याचा वेट करायचा का एंट्री घेण्यापूर्वी, का वेट नाही करायचा त्या ठिकाणी कोणती कॅन्डल कॅन्डल स्विप क्लोज करते? होण्याचा? ही या कॅन्डलने स्विप केलं. हा, पुढे? हा, तर ही 1 आवरची कॅन्डल क्लोज होण्याचा वेट करायचा का एंट्री घेण्यापूर्वी, का तर वेट नाही करायचा? कॅन्डलचा क्लोजचा काही संबंध नाही सर. ही 1 आवरची कॅन्डल क्लोज झाली, संपला विषय. ही कालच्या स्ट्रॅटेजीमध्ये 3 कॅन्डल स्ट्रॅटेजीमध्ये सेकंड कॅन्डल क्लोजची वाट बघायची होती. या स्ट्रॅटेजीमध्ये सेकंड सीआरटी कॅन्डल, सेकंड हायर टाइम फ्रेम कॅन्डल क्लोज होण्याची वाट बघण्याची काही गरज नाही. ओके ओके. गॉट इट सर? ओके. बाकी हॅलो, आणि अजून एक हा, बरोबर, बोला हॅलो. बोला बोला बोला. हा, जेव्हा आपण एंट्री घेतो, तर रिजेक्शन कॅन्डलचं स्ट्रक्चर कसं असलं पाहिजे, की जसं की आता इथे एक झोन काढलेलं तुम्ही याच्या अगोदर, तर त्या ठिकाणी पहिल्यांदा पण एक वेळा मार्केट आलं होतं. डेफिनेशन मध्येच त्याचं स्ट्रक्चर असतं. प्रत्येक कॅन्डलला आपण रिजेक्शन कॅन्डल म्हणत नाही. रिजेक्शन कॅन्डलचं हा स्ट्रक्चर, ज्या कॅन्डल्सला बाईंगला जायचंय त्या कॅन्डलला खालच्या बाजूने वीक येते, बरोबर. ज्या कॅन्डलला बाईंगला जायचंय तिथे पर्टिक्युलरली बुलिश एंगल्फिंग येते, बुलिश हरामी येते, अशा टाईपच्या कॅन्डलस्टिक ज्याला रिव्हर्सल कॅन्डलस्टिक्स म्हणतात, त्या कॅन्डल्स तिथे येतात. फॉर एक्झाम्पल, इथे पण ही स्वीप झाली, एक रिव्हर्सल कॅन्डलस्टिक आहे. इथे पण ही जी झाली ती पण एक रिव्हर्सल कॅन्डलस्टिक आहे. रिव्हर्सल कॅन्डलस्टिक्स आधीमध्ये पण येतात, पण महत्वाच्या की पॉइंटला त्या आल्या तर त्याचा अर्थ आहे, एंट्री पॉइंटला त्या आल्या तर त्याला अर्थ आहे. ओके 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 सर, थँक्यू. येस, वेलकम सर. ओके. बाकी कोणाला अजून काय डाऊट आहे की पॅकअप करायचं आपण? बोला. 63 जण होते, 12 जण गेलेले आहेत. भूक लागलेली आहे त्यांना, आता तुम्हाला पण लागली असेल. चलो बंद करूया आपण. थँक्यू सो मच. रोज बसा, रोज प्रॅक्टिस करा. राग हा प्रॅक्टिस करत नाहीयेत बरेच लोक, त्याचा होता, दुसरं काय नव्हतं. चलो, थँक्यू, बाय. हॅलो सर, एक मिनिट. बोला. हॅलो. हा, बोला. हा सर, मला विचारायचं होतं की हे जी सेकंड आपण स्ट्रॅटेजी शिकलेलो आहे, ह्याच्यामध्ये सपोर्ट झोन किंवा सप्लाय झोन किंवा डिमांड झोन बघायची गरज नाहीये, हे कुठं पण स्ट्रक्चर फॉर्म होऊ शकतं का? सर, तुम्हाला बहुतेक एंट्री समजलेली नाहीये. 1 आवर मॉडेलमध्ये आपण 1 आवर झाल्यानंतर त्याची रेंज प्लॉट करतो. 1 आवरचा हाय आणि लो फक्त माहिती असला पाहिजे. रेंज प्लॉट करतो म्हणजे हाय लो माहिती असला पाहिजे. तो हाय किंवा लो स्वीप झाला, त्या स्वीप झाल्यानंतर ना आपण बघतो की एखादी इंटरनल लिक्विडिटी स्वीप, याला आयसीटी मध्ये एमएसएस असं म्हणतात. हा एमएसएस झाल्यानंतर ना मार्केट पुन्हा रिटेस्टला येतं, आणि रिटेस्टला आल्यावरती आपण ऑर्डर ब्लॉक्स असेल, झोन असेल, जो एफव्हीजी असेल त्याच्यानुसार आयएफव्हीजी असेल. इथे हा ऍक्च्युली झोन आहे. हा झोन का बनतो? कारण तो एक आयएफव्हीजी आहे, त्यामुळे याला पण इम्पॉर्टन्स आहे. अदरवाईज आपण रेफरन्स जो घेतोय तो इकडचाच घेतोय.
इवन दो इट इज ब्रोकन आपण याचा रेफरन्स घेतोय. ऍक्च्युअल मध्ये कॅन्डल 1चा रेफरन्स घ्यायचा सीआरटीचा. ठीक आहे. आणि तुम्हाला तिथून ट्रेड एंट्री भेटून जाईल. आता याच्यामध्ये मग तुम्ही म्हणाल झोन वगैरे, तरी झोन आतले फेअर व्हॅल्यू गॅप, ऑर्डर ब्लॉक हे काय असतात? झोनच तर असतात. जर ते मार्केट नाही, प्राइसच्या खाली असतील तर ते डिमांड झोन असतात. मार्केट जर त्याच्या मार्केट प्राइसचे जर ते वरती असतील तर ते सप्लाय झोन असतात. नाही, मी हायर टाइम फ्रेमचं म्हणतोय, म्हणजे जसं की 1 आवरचा आता आपण time या frame चा ठिकाणी काही संबंध पकडलं. नाही सर. आपण सगळं तुम्ही स्टेप्स वाचा सर. स्नायपर एंट्री सगळ्या स्टेप्स लोअर टाइम फ्रेम मधल्याच होत्या. हा. स्वीप झाला, 1 आवर फॉर्म झालं, ब्रेक झाला लो किंवा हाय, लगेच लोअर टाइम फ्रेम मध्ये जायचं. अगोदर गेला असाल तरी चालेल. रेंज प्लॉट करायची. स्वीप झाला, एमएसएस बघायचा. एमएसएस झाला, रिटेस्ट बघायचा. रिटेस्ट झाला, रिटेस्ट कन्फर्म झाल्यावर एंट्री घ्यायची आहे. आपण इथे असं सांगितलं नाही की इथे आला बाबा फेरवली आपल्याला की लगेच बायस टाका. नाही, कन्फर्म निघू द्या मार्केटला. ही एंट्री इथे कुठेतरी येईल. आपण एंट्री या ब्लॉकला नाही घेतली. आपण एंट्री कुठे घेतोय? इथे पर्टिक्युलरली. स्टॉप लॉस आपण खाली लावलाय ब्लॉककडे. येस येस. ठीक आहे, चलो बंद करूया आता. Yes. थँक्यू सो मच. ओके, थँक्यू सर. गुड बाय. थँक्यू. पुढच्या आठवड्यात भेटूया सोमवारी. ज्यांना पॉसिबल आहे सांगलीच्या सेशनला या. भेटीगाठी होतील त्याच्यासाठी. आणि काही ऑफलाईन मध्ये स्ट्रॅटेजी पण शेअर करेल मी. जेवढं जमेल तेवढं सांगण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे. एक 4 ते 5 तास तरी शिकवणं त्याच्यामध्ये होईल. तेवढी एनर्जी घेऊन या. मस्तपैकी शनिवारी लवकर झोपा. रविवारी पूर्ण फ्रेश मनाने पूर्ण झोप घेऊन उठा. म्हणजे तिथं काय 4-5 तास तुम्हाला बोर वगैरे होणार नाही. ठीक आहे. चलो, थँक्यू. बाय.